का विचारलं मी असं लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं आजचं सेशन ॲक्च्युली मी लवकर प्लॅन केलं होतं पण तुम्ही उशीर आले. ओके ऐका. हां, तर मग पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो, थोडंसं माझं एक 5 मिनिटं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव राहुल अहिरे, राईट. ठीक आहे. तर मी मागच्या जवळजवळ 18 वर्षात म्हणजे IT इंडस्ट्रीमध्ये आहे. मी पण नाशिकचाच आहे प्रॉपर. ठीक आहे. तर माझं घर आहे तिकडे त्र्यंबक रोडला. क्लिअर. मग 2010 साली पुण्यात आलेलो. त्याच्या आधी 2 वर्ष तिकडे काम केलेलं. त्याच्यानंतर मग इथे IT इंडस्ट्रीत डेव्हलपमेंटमध्ये काम केलं. त्यानंतर बऱ्याचशा कंपन्या आहेत पुण्यातल्या ज्यांच्या एम्प्लॉईजला मी ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याला जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग होतात आणि लास्ट इयर तुमचं झालं की तुम्ही एखादी कंपनी जॉईन करता. क्लिअर. मग त्या कंपनीत गेल्यावर तुम्हाला ती कंपनी 2 महिने 3 महिन्याची ट्रेनिंग देते. ती ट्रेनिंग फुल टाईम असते, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत. क्लिअर. मग त्या ट्रेनिंगची काय गरज बरं? इंजिनिअरिंग झालं आहे, इंटरव्ह्यू झाला आहे, बरोबर आहे. इंटरव्ह्यू घेताना काय बेसिसवर घेतात की तुमचे फंडामेंटल सब्जेक्ट्स किती क्लिअर आहेत, तुमचं कम्युनिकेशन किती क्लिअर आहे, त्याच्यानंतर तुम्ही किती इंटरॅक्शन ठेवतात लोकांशी. ओके. म्हणजे ॲज अ पर्सन म्हणून हाऊ युअर नेचर इज देअर, या 3-4 फॅक्टरवर इंटरव्ह्यू होत असतात. कळलं. टेक्निकलच्या अंडर बऱ्याच गोष्टी आल्या. तुम्ही काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत, काही इंटर्नशिप केलेल्या असेल, टेक्निकल नॉलेज कसं आहे, पण हा एक पार्ट झाला. तुमचं कम्युनिकेशन एक पार्ट झाला, राईट. ओके. अलग लक्षात. तुमचं कम्युनिकेशन काय झालं, हा एक भाग झाला. क्लिअर. तर असे देर आर डिफरंट टाईप ऑफ एरियाज आर देअर. ओके. एकच सेकंड फक्त. हॅलो, एक मिनटं थांबा, मी कॉल करतो थांबा. हां, तर मी काय बोललो तुम्हाला लक्ष द्या की हां, तर एक भाग असतो टेक्निकलचा. कोणता? पहिला तोच लक्षात ठेवा. टेक्निकल म्हणजे जर तुम्ही म्हटले सर मला जॉबला जायचं आहे किंवा माझ्यासमोर कोणी एक रिझ्युमे घेऊन आला, पहिलं मी काय बघतो रिझ्यूममध्ये ॲज अ सिनियर पर्सन म्हणून मी बघेल त्याने काही प्रोजेक्ट केलेले आहेत. क्लिअर. त्याच्या आधी त्याने इंटर्नशिप काही केलेल्या आहेत का. इंटर्नशिप नसेल तर प्रोजेक्ट बघणार. प्रोजेक्ट नसेल तर काही हॅकॅथॉन वगैरे आहेत का त्याच्याकडे चांगल्या. क्लिअर. या 3-4 फॅक्टरला मी पहिले ऑब्झर्व करणार रिझ्यूममध्ये. क्लिअर. हे कळलं सर्वांना. ह्या गोष्टी जर मला चांगल्या वाटल्या त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये तो हे बोलणार, मग ते मी इव्हॅल्युएट करणार. हे त्याने खरंच केलेलं असेल तर 100% प्लेस होणार म्हणजे होणार. राहिली गोष्ट हे जे केलेलं हे त्याला बोलता येतं आहे का, कम्युनिकेशन. क्लिअर. येस ऑर नो. याच्या व्यतिरिक्त त्याची क्युरियोसिटी काय आहे स्वतःमध्ये, याच्या पलीकडे 2-4 मी असे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न त्याला विचारून बघणार. स्पोर्ट्सवर विचारणार, हॉबीवर विचारणार. क्लिअर. तो किती शार्प आन्सर्स मला देतो याच्यावर. हाऊ क्युरियस इज द पर्सन्स. कोणीतरी म्हटलं माझी ट्रॅव्हलिंग हॉबी आहे. क्लिअर. ओके. मग आता त्याला मी विचारणार, सपोज एक्झाम्पल सांगतोय की लास्ट कुठे ट्रॅव्हल केलं आहे तू. कळलं का नाही, राईट. मग लगेच आन्सर येत नाही काही लोकांचं. किंवा काही म्हणतात माझं काय बरं असे एक्झाम्पल सांगतो की मला लाईक फोटो घ्यायला आवडतं वगैरे, कॅमेरा वगैरे माझं हे हॉबी असं फोटोशूट. मग त्याला जर विचारलं कॅमेराबद्दल माहिती विचारली की प्रोफेशनल कॅमेरा किती पिक्सेलचा वगैरे असतो जो चांगलं क्लॅरिटी देईल वगैरे, समथिंग लाईक दिस. क्लिअर. मग तेव्हा उत्तर काय आलं, नाही सर मी सेल्फी घ्यायला आवडतं. क्लिअर. एक्झाम्पल या, याला फोटोशूट म्हटला तो. सपोज हॉबी टाकताना काय मिनिंगफुल टाकला आपण. क्लिअर. कोणतरी म्हटलं ट्रॅव्हलिंग करतो. ट्रॅव्हलिंग करतो त्याच्याकडे दाखवायला पाहिजे ना की मी इतक्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं आहे, नाही तर रोज एवढंच होईल पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर. क्लिअर. मुद्दा कळला का नाही. अंडरस्टँड द पॉईंट. हे सगळे पॉईंट जे असतात हे आपल्याला इंटरव्ह्यू क्लिअर करायला कामात येतात. क्लिअर. येस ऑर नो. पण इथपर्यंत जायच्या पहिले टेक्निकल इज द रूट. काय आला हे कळलं का नाही. मग आता या टेक्निकलमध्ये काय शिकावं पहिले हे समजून घ्या. आता तुम्ही कोणत्या इयरला आहे सगळे, 3rd इयरला आहेत, बरोबर आहे. मग हे तरी ॲटलिस्ट तुम्ही एक चांगली स्टेप घेतलेली आहेत की यू आर इन द 3rd इयर अँड यू आर ट्राईंग टू डू समथिंग फॉर युअर फ्युचर. क्लिअर. बिकॉज जे तुम्ही आता ऑब्झर्व केलं, you know that the condition of the academic things what you are learning right now is just for attendance. am I right? yes or no. आत्ता जरी मी एक प्रश्न विचारला, सपोज सिम्पल एखादी प्रश्न जर मी असा विचारला कोणाला, ओके, इथे एक प्रश्न लिहिला, सपोज एक्झाम्पल या, हा एक नंबर आहे 123, याचा मला रिव्हर्समध्ये करून दाखवा नंबर, याला प्रिंट करून दाखवा रिव्हर्स, म्हणजे याचा आउटपुट आला पाहिजे 321. कोणाला जमू शकतोय, येईल तुला, हो की नाही. नाही. येस एनीवन. सी मध्ये करायचं आहे मला सपोज, किंवा पायथनमध्ये जरी म्हटलं तू तर कसं करशील तू, विदाऊट एनी फंक्शन करता येईल का तुला.
मेथड यूज करावी लागेल. लिस्टमध्ये असं समजा 1 2 3 नोट केला तर लिस्टची मेथड रिव्हर्स. पण हा एक इंटिजर नंबर आहे ना, हा काय एक इंटिजर नंबर आहे. क्लिअर. याच्यावर एक एक्झाम्पल बघा मुलांना, मी काय सांगतोय. म्हणजे पहिले 2 वर्ष इंजिनिअरिंगचे झालेले आहेत आणि जो म्हणजे आपण असं म्हणूया तुम्ही तिसरीला गेलेत, फर्स्ट सेकंड झाले, थर्डला गेलेत, पण थर्डला गेलेत पण तुम्हाला 1 2 3 माहिती नाही आहे. क्लिअर. मी काय बोललो कळलं का. आणि चौथीला तर फायनल परीक्षा आहे, राईट. आणि जर बेसच वीक नसेल तर कसं काय मी ॲडिशन सबट्रॅक्शन करणार चौथीमध्ये. क्लिअर. सोप्या याच्यात सांगितलं. क्लिअर. हा पहिला प्रॉब्लेम होतो. आणि मग आपण म्हणतो की इंजिनिअरिंगमध्ये जॉब नाही आहेत आणि स्कोप नाही आहे. कारण काय असतं, पहिले 2 वर्ष जे आपल्यामध्ये इंथुझॅझम असतं, 12वी झाल्यानंतरचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही, खूप फरक आहे. क्लिअर. येस ऑर नो. ज्या व्हिजनने इकडनं एवढं लांबून 400 किलोमीटरनं पुण्यात आले, काय विचार केला आपण. पहिली गोष्ट की नाही आता पुण्यात जाऊ, चांगलं इंजिनिअरिंग करू, बरोबर की नाही. आणि प्रायव्हेट कॉलेजला मला माहिती भरपूर फी लागते. क्लिअर. येस ऑर नो. ओके. होप्स काय आहे की 4थ्या वर्षानंतर आपण जॉबला लागू. पण आत्ता जर सिच्युएशन बघितली, दिस इज नॉट द सिनारिओ. क्लिअर. जो पहिल्या 2ऱ्या वर्षापासून फंडामेंटल स्ट्रॉंग असतो ना, तोच 4थ्या वर्षाला चांगल्या ऑफर लेटर मिळू शकतो. क्लिअर. हे कळलं का. येस ऑर नो. फंडामेंटल म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम. आत्ता पण कोणताही अल्गोरिदम सांगितला मी तुम्हाला, चला लिंक लिस्टचा कोड लिहून दाखवा, नाही तर सिलेक्शन शॉर्ट लिहून दाखवा. क्लिअर. अलग लक्ष. हे तुम्ही पास आहेत सगळे विषय, बरोबर आहे. सो हे पहिले ॲनालिसिस करा. जे विषय आपण पास आहेत ते विषय आपल्याला येत नाही आहेत, राईट. 10वीपर्यंत क्लास काय करायचो आपण, जे शिकायचे आहे त्याचे क्लास लावायचो. आता काय करतोय, जे शिकून झाले त्याचे क्लास लावतोय. येस सर नो. मुद्दा कळला का. नीट लक्ष आहे ना. 11वीची तयारी 8वी 9वीलाच सुरू व्हायची. पण आता ज्या गोष्टीसाठी आपण पुण्यात आलो आहे, जे पुढच्या वर्षी फायनल आहे पूर्ण लाईफची, म्हणजे लास्ट इयर, त्याची तयारी फायनल झाल्यावर सुरू करतो आपण. कळलं. मुद्दा कळला का नाही. हे फक्त मी तुम्हाला अवेअरनेस दिलं. क्लिअर. मग याला प्रॉब्लेम कुठे होतो सांगू तुम्हाला, की जेव्हा 10वीपर्यंतचं बघितलं, तुमचा मित्रांचा ग्रुप आठवा, सगळे अभ्यास करायचे, पॅरेंट इन्वॉल्व राहायचे, बरोबर आहे की नाही. हे मिस झालं, ते मिस झालं, हे केलं, ते केलं. क्लासचे टीचर चांगले होते. क्लिअर. भरपूर टेस्ट सिरीज सॉल्व करायचो आहे ना. ही सगळी तयारी व्हायची 10वी 11वीमध्ये, बरोबर आहे. आणि कॉम्पिटिशन असायची. आता काय आहे, म्हणजे आता कसं आहे, ती कॉम्पिटिशनच नाही आहे सध्या. DSA सगळ्यांनाच अवघड आहे. क्लिअर. एक्झाम्पल, प्रोग्रामिंग सगळ्यांनाच अवघड वाटते असं नाही आहे. 2 लोकांना चांगले आले असते, हे 2 म्हटले असते, ह्या दोघांना रे म्हणजे हे दोघांनी विचारलंच तुला कसं काय येते. क्लिअर. यांना बघून यांना आली असती, असं इन्व्हायरमेंट तयार होतं. क्लिअर. येस ऑर नो. कळलं का. माझ्या मित्रांना येत नाही म्हणजे मला पण काही फरक नाही पडत. क्लिअर. पण याला आला तर मला जास्त त्रास होईल, राईट. कळलं का नाही. मग मी पहिले शिकेल. हे नीट समजून घ्या. क्लिअर. तर प्रॉब्लेम काय आहे, आज तुम्हाला जरी जसं वाटतं नीट समजून घ्या. आज जर सोप्या शब्दात सांगतो, आज एक्झाम्पल घ्या. आय डोंट नो की काही न करता किती जॉब मिळू शकतात, पण चला मिळालाच. तुमच्यामध्ये जर बेसिक काही चांगले तुमचे अकॅडमिक आधीचे, तुम्हाला एक 4 लाखाचं पॅकेज मिळालं सपोज. क्लिअर. ओके. तीच तयारी आत्तापासून व्यवस्थित केली ना, 4चे 8 तर 100% होतील. क्लिअर. मी काय बोललो समजलं का नाही. येस ऑर नो. म्हणजे एखाद्याला जर माहिती की मला 80% मिळणारच आहे, पण त्याने 2 वर्ष म्हणजे माझ्याकडे बेस खूप चांगला झाला आहे, 80% मला मिळतीलच. ओके. पण तीच तयारी त्याने आणखीन 4 पटीने जास्त केली, 80चे 90 95 होतील की नाही. सेम आहे इथे सुद्धा, वेगळं काही नाही आहे. तिथे पर्सेंटेज होते, इथे पॅकेज आहे, म्हणजे पैसे आहेत. क्लिअर. ज्यासाठी आपण एवढे 10 12 14 वर्ष शिकलो आहे. क्लिअर. त्याला किती टाईम द्यायला पाहिजे हे तुम्ही विचार करा. कळलं. समजलं का नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचा रूल सांगतो याच्यातला, की जर सुरुवातच 8 आणि 10 लाखाने केली कमीत कमी, ओके, म्हणजे समजून घ्या एखादी IPLची मॅच आहे, पहिल्या 5 ओव्हरमध्येच त्यांनी 70-80 रन करून दिले. क्लिअर. पुढच्या 15 ओव्हरमध्ये तो ॲव्हरेज 200च्या वर जाणारच आहे. क्लिअर. बरोबर आहे की नाही. तेच 5 ओव्हरमध्ये 30च रन केले तर 150 पण पोचणं मुश्किल राहील. क्लिअर. सेम इथे सुद्धा असतं. स्टार्ट जर चांगली मिळाली ना करिअरची, तर पुढचं पॅकेज त्या कंपाऊंडिंगली वाढत जातं. दुसरा प्लस पॉईंट, काम त्या लेवलचं मिळतं, त्या लेवलच्या कामाला डिमांड परत तेवढी असते. क्लिअर. 8 लाखाची 30%ने हाईक बघा आणि 4 लाखाची 30%ने हाईक बघा, डबलचा फरक पडतो. क्लिअर. येस ऑर नो. हे सगळे विचार दिसले पाहिजे आधी डोळ्यासमोर. मग कॉलेज कुठलं आहे, 10वी कुठे गेली, 12वी कुठे गेली, याला कोणी विचारणार नाही. क्लिअर. समजलं का नाही.
ओके, मग हे मी तुम्हाला का सांगितलं, तुम्ही आज इथे भेटायला आले, लेक्चर बघायला आले, क्लिअर, कारण की डोंट वरी, आम्ही जे शिकवणार आहे ते 100% इथे येणारी मुलं सगळी रेफरन्स तेच येतात. कोणतरी मित्रांनी सांगितलेलं असतं, कोणाचे भाऊ बहीण माझ्याकडे शिकलेले असतात, कळलं, म्हणून तुम्हाला विचारलं. तुमचे सिनियरचा ग्रुप होता मोठा. ओके, इफ आय शेअर द नंबर यू मे बी यू नो देम, राईट. आणि चांगले हुशार मुलं होते, सगळे चांगले प्लेस झाले. त्यातली एक मुलगी आता IIMला गेली. तिला आता मागच्या आठवड्यात मी तिला ते लेटर दिलं आमच्याकडनं इंटर्नशिपचं, क्लिअर, ती दाखवावं लागतं म्हणून, राईट. तर मुद्दा काय होता की पॉईंट इज दॅट क्लास लावायला तुम्ही आलेत एक बघायला की कसं शिकवतात, काय शिकवतात, हा एक भाग झाला. पण क्लास लावल्यानंतर त्याला द्यावा लागणारा जो वेळ आहे तो त्याच्या 4 पटीने, क्लिअर, येस ऑर नो. तो जर व्यवस्थित दिला तर 100% खूप चांगल्या लेवलला करिअर सेट होईल, क्लिअर. हे डोक्यात फिक्स ठेवा, राईट. आत्ता सुरुवात नाही केली ना, तुम्हाला जरी वाटतं एक्झाम्पल क्लासला काहीतरी आपण फी भरतोय, ती फी थोड्या साईडला ठेवा. पण आत्ता जर सुरुवात नाही केली तुम्ही 2-2 लाखाने खाली येतात असं समजून घ्या, कळलं का. आणि ते 0 कधी होतं, म्हणजे जॉब नाही मिळत, क्लिअर, समजलं का नाही हे, अंडरस्टँड. तेच आत्ता काम केलं तर कमीत कमी 2-2 लाख रुपये तुमच्या अकाउंटला वाढत आहेत, फक्त आता दिसत नाही आहेत. 2 वर्षांनी बरोबर दिसायला लागतील ते, क्लिअर. सिम्पल लॉजिक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे ही. काय आहे, आपल्या डोक्याच्या नॉलेजवर, ब्रेनवर, दॅट्स इट, क्लिअर. ही जेवढी स्ट्रॉंग तेवढे चांगले रिटर्न. याच्यापेक्षा शुअर शॉट गॅरंटी कुठेच नसते. कोणती स्कीम देणार नाही ना कोणी FD देणार नाही, क्लिअर. जेवढे एफर्ट्स वर्षभर घ्याल तेवढे रिटर्न्स आयुष्यभर मिळतील, हे लक्षात ठेवा, क्लिअर. समजलं का नाही. आणि तेच नॉलेज आपण देतो, प्रॅक्टिकल नॉलेज, क्लिअर. काय देतो, जे लागतंय ते. बाकी असं नाही आपल्याला काही टाईमपास करायचा, थेरटिकल लिहा, PPT लिहा, नोट्स लिहा, कळलं. जे आहे ते तुम्हाला न बघता स्वतःला जमलं पाहिजे, अंडरस्टूड, येस ऑर नो. समोरच्या बॅचला सेशन चालू आहे आता, GitHubचं सेशन, क्लिअर. मग त्यांना मी 2 बाजू दाखवल्या. आपण जे डेव्हलपमेंट शिकतो ही साईडला ठेवा, ती करायला काहीच वेळ लागणार नाही. आत्ताच्या काळामध्ये जे डेव्हलपमेंट आम्ही करतो सगळं एजंट करतायत. काय करतायत, एजंट्स. म्हणजे मी खरं म्हणतो जेवढा कोड मी लिहिला नसेल आत्तापर्यंत स्वतःहून, किंवा एखादी प्रोजेक्ट मला करायला 2 महिने लागतील स्वतःला एकट्याला, तेवढं काम अर्ध्या तासाच्या आत एकदम डिप्लॉय होऊन रेडी होईल, क्लिअर. आणि हे विथ 99% ॲक्युरेसी बरं का. 1% फक्त एक्सपिरियन्स पर्सन लागेल ते बघायला सगळा फ्लो, दॅट्स इट, राईट. हे कल्चर होत चाललं आहे, राईट. मग इथे गिटच्या नंतर पुढचं ऑटोमेशन होतं, याला महत्त्वाचा असतो गिट, राईट. तर अशाच गोष्टी, जिरा काय काम करतं, क्लॉड कसं वापरायचं, एजंट्स कसे बनवायचे, याच्या आधी फंडामेंटलकडे यावं लागेल. डेटा स्ट्रक्चर चांगले लागतील, क्लिअर. आधी मला बेसिक प्रोग्रामिंगची थिंकिंग डेव्हलप करावी लागेल, क्लिअर, येस ऑर नो. सिम्पल ॲडिशन ऑफ 2 नंबरपासून सुरुवात करा, की मला विचार काय करायचा आहे एखादी ॲप्लिकेशन बनवताना, इथून सुरुवात करायची असते. थिंकिंगवर डेव्हलप विचार करा. म्हणजे मी काय सांगतो काय मुलांना, एक्झाम्पल, सपोज घरामध्ये एखादी भाजी बनवायची तुम्हाला स्वयंपाकाची, राईट. सपोज भेंडीची भाजी बनवायची आपण असं म्हटलं, क्लिअर. काय भाजी मार्केटमधून आणली, त्याला काहीतरी वॉश केलं, कट केलं, काहीतरी फोडणी दिली आणि तयार केलं, बरोबर आहे. हीच प्रोसेस राहणार आहे भाजी कोणती पण आणा, बरोबर आहे ना. 75% तरी सेम राहील की नाही, तेच असतं. थिंकिंग जर कळली, ॲडिशन ऑफ 2 नंबर कसा करायचा, उद्या व्हॉट्सअपसारखा प्रोजेक्ट कसा करायचा, थिंकिंग हीच राहणार आहे. फक्त त्याला लागणारे व्हेरिएबल जास्त, त्याला लागणारं इनपुट जास्त, त्याला लागणारं लॉजिक जास्त, कळलं का नाही हे. गेटिंग माय पॉईंट. अंडरस्टँड, वर्क ऑन युअर थिंकिंग. आत्ताचा जो काळ राहील तो थिंकरचा राहील. कोणाचा, ज्याची थिंकिंग स्मार्ट, तो विदाऊट कोडिंग पण चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करणार आहे इथून पुढे, हे लक्षात ठेवा, क्लिअर. कारण तुम्हाला जे वेपन मिळालं आहे दॅट इज युअर एजंट, तो सगळं करणार आहे. फक्त त्या एजंटला हँडल कसं करायचं हे तुमच्या हातात. जसं एक्झाम्पल घ्या, आपला फोन आहे, प्रत्येकाकडे फोन आहे की नाही, येस ऑर नो. आता या फोनचा जनरली आपण वापर काय करतो सगळेजण, काय करतो वापरायचा, हां, कॉल, ओके, रिसीव करणं वगैरे, अजून मेसेज, अजून ब्राउझिंग, अजून हां, ईमेल वगैरे, बरोबर आहे, राईट. बाकी व्हिडिओज वगैरे जे काय ते, क्लिअर. हे काय झालं, हा जनरल यूज झाला. काही लोक 4-4 फोन वापरून ओके पॅरलली पैसे कमवत आहे त्याच्यावरनं, येस ऑर नो. काय त्याच्यात एवढी पॉवर आहे, क्लिअर. व्हिडिओ बनवले, सेल केले, विकले, काहीतरी केलं, येस ऑर नो. मुद्दा कळला का मी काय बोललो, येस ऑर नो. तसंच सांगायचं तात्पर्य, हा एक एजंट आहे आपला, त्या एजंटला आपण कसं वापरतो. मग याचं सोपं एक्झाम्पल तुम्हाला देतो मी इथे, ओके, जे आज आपण सगळ्यांनाच माहिती आहे. ChatGPT आपण सगळेच वापरतोय, क्लिअर, ओके.
इथे जेव्हा आपण गेलो, आता बाकीचे क्लॉड वगैरे पण आहे इथे माझ्याकडे, दाखवेल तुम्हाला मी सोप्या भाषेत, हे तुम्हाला माहिती आहे म्हणून. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा. ओके, आय वॉन्ट अ कॅल्क्युलेटर युजिंग HTML CSS JavaScript विथ प्रॉपर UI. ओके, बस एवढं दिलं. आता हे सगळं तो काय करतो मी बघत नाही, हां, हे जाऊ द्या. ठीक आहे, हे बघा, याने मला इथे या प्रकारचं काहीतरी कॅल्क्युलेटर बनवून दिलेलं आहे. ओके, आता हा कोड जो आहे याच्यामध्ये काय आहे तुम्हाला इथून कॉपी करावा लागेल. कशात ना, फ्रॉम द काय बोललो आपण, ChatGPT. हेच मी क्लॉडमध्ये केलं, क्लॉड कोड. माझ्याकडे अजून एक कन्सेप्ट आहे इथे, क्लॉड कोड. या क्लॉड कोडला जर मी हा कोड केला, हा सगळा कोड माझा डायरेक्टली VS कोडला जाईल. ओके, किंवा क्लॉड कोडमध्ये पण इट्स लाईक अ UI. कळलं का नाही? डायरेक्ट मला आउटपुट दिसेल. क्लिअर? ओके, याला पण सांगता येईल आपल्याला, यू कॅन गेट द UI ऑल्सो हिअर. 1 सेकंड. ठीक आहे, हे झाले प्रॉम्प्ट. हां, सिम्पल प्रॉम्प्ट. ओके, इथे एक्झिक्यूट होत नाही डायरेक्टली, पण त्याने दाखवलं मी काय बनवलं असं. मग तुम्हाला फाईल कॉपी करायला लावलं आहे. क्लिअर? येस ऑर नो? ओके, याला क्लॉड कोडला गेलं तर आपल्याला हा UI डायरेक्टली असा मिळणार. याला प्लस करा, याला प्लस करा, इंटू करा, आउटपुट आलं. कळलं? येस ऑर नो? मुद्दा कळला का? किती वेळ लागला आहे मोजून? ओके, खूप झालं तर 2 मिनिट. येस ऑर नो? मग असं काम असताना विचार करा, डेव्हलपर कुठे लागतील, ज्यासाठी एवढी IT इंडस्ट्री पुण्यामध्ये आहे. येस ऑर नो? बरोबर आहे का नाही? एवढं मी बनवायचं म्हटलं तर मला 2 तास तरी लागले असते अंदाजे मॅन्युअली. आणि हा कोड मला माहिती ना सगळं, काय लिहिलं आहे काय नाही. हे बघा, हे काय आहे, ॲड इव्हेंट लिस्नर, हा जावास्क्रिप्टचा लिस्नर आहे. हे फंक्शन लिहिलेलं आहे, या इथे व्हॅल्यू काहीतरी स्लाइस फंक्शन वापरलं आहे. ही जावास्क्रिप्टची फाईल आहे, ही CSSची फाईल आहे, ही त्याचं फॉर्मॅटिंग करते, वर HTMLची फाईल आहे. क्लिअर? मी हेच केलं असतं, राईट? मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये समजून घ्या की आपल्याला कसं शिकावं लागेल. क्लिअर? मग मी आत्ता तुम्हाला काय माहिती दिली, जे कामसाठी आत्तापर्यंत आपण डेव्हलपर बघायचो ते काम AI इझिली करतो आहे आणि फार फास्ट करतो आहे. क्लिअर? मग आपलं काम काय आहे, याच्यापेक्षा फास्ट असून ओके यू नीड टू वर्क ऑन द मॅक्झिमम आर्किटेक्चर लेवलला काम करायला लागेल. कशाला? आर्किटेक्चर लेवलला. क्लिअर? काल एक स्टुडंट आला आमच्या संध्याकाळी भेटायला, तर तो IITमध्ये आता रिसर्चमध्ये काम करतो आहे, इंजिनिअरिंग झाली त्याची. क्लिअर? आणि ही आज कालच संध्याकाळी इथे सेशन दिलं त्याने मुलांना. क्लिअर? तर म्हणे आम्ही पूर्ण चीप लेवलला काम करतो आहे, म्हणजे हे एजंट लोकली कसे काम करतील. क्लिअर? विदाऊट युटिलायझिंग टोकन्स, विदाऊट इंटरनेट. अंडरस्टूड? ह्या लेवलला रिसर्च करतायत लोक, ज्या वेने टेक्नॉलॉजी चेंज होतं आणि ड्रास्टिकली थिंग्स आर देअर. पण मग आता मुद्दा काय आहे, हे सगळं करण्याच्या आधी तुम्हाला तुमचे जे फंडामेंटल्स आहे ते लवकरात लवकर चांगले करून ॲडव्हान्स गोष्टींकडे जाणं हे गरजेचं आहे. क्लिअर? पण फंडामेंटल चांगले करायला 6-8 महिने लागतील. गेटिंग माय पॉईंट, राईट? त्याच्याशिवाय एंट्री होणारच नाही आहे. एंट्री लेवलला बेस आहे तो तोच लागणार आहे, तो आपण नाही लिहिणार आहे, तो मशीन लिहिणार आहे नंतर, पण तो आपल्याला माहिती पाहिजे. सोपं एक्झाम्पल घ्या, आपण एखादी ईमेल लिहितो, आपण प्रत्येकजण ChatGPT वापरतो. बरोबर आहे? मागच्या 1 वर्षात तुम्ही एकतरी ईमेल स्वतःहून लिहिला आहे का? कॉलेजला कशाला पाहिजे असेल तर सरळ कुठून उचलला? ChatGPT. पण तो उचललेला मेल तुम्ही वाचून एकदा घेतायत, बरोबर आहे का, मला पाहिजे तसा, यासाठी तुम्हाला इंग्लिश येतं आहे ना? सेम राहणार आहे. कोडिंग तुम्हाला आली पाहिजे पण लिहायची नाही आहे. क्लिअर? कळलं का मी काय बोललो? यू शुड नो दी कोडिंग. ओके, बट यू डोंट हॅव टू राईट द कोडिंग इन द कंपनी. क्लिअर? मुद्दा कळला मी काय सांगितलं, राईट? हे लॉजिक लक्षात ठेवा, सर काय बोलले, राईट? सेम लाईक इंग्लिश मला ग्रामर माहिती आहे, वर्ब्स माहिती आहे, नाउन्स माहिती आहे, प्रॉपर मला इंग्लिश वाचता येतं आहे, वाटलं तर चेंज पण करता येते सेंटेन्स. सेम वे तुमचा कोड AI बनवून देणार आहे, तो मला पाहिजे तसा चेंज करता आला पाहिजे. फॉर दॅट पर्पज आय नीड अंडरस्टँडिंग अबाउट द फंडामेंटल कन्सेप्ट्स. मग आता इथे काय लागेल ते एकदा बघूया आपण, थांबा. ओके, आय होप सो इथपर्यंत कळलं सगळ्यांना. एम आय राईट? ओके, इथे लक्ष द्या मुलांनो. सो इथे आल्यानंतर आपलं जे महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे हे बघा, फ्रंट एंड
ऑब्जेक्ट ओरिएंटेड, API क्रिएशन आणि डेटाबेस, हे 4 आपल्याला व्यवस्थित जमणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं. ओके, सगळ्यात आधी मला काय गरज पडेल, फ्रंट एंड हे माहिती पाहिजे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही मला इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर मी. बॅक एंड ॲज अ इंटरव्ह्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो आहे. ओके, बॅक एंड. आणि याच्यानंतर आलं ते म्हणजे डेटाबेस. या 4 गोष्टी. फ्रंट एंड म्हणजे काय, यू नो दॅट. HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट, काही फ्रेमवर्क्स. ओके, त्याच्यानंतर उप्स कन्सेप्ट म्हणजे काय, कोणाला इथे जावाच्या कन्सेप्ट माहिती असू द्यात का कोणाला पायथनच्या असू द्यात. क्लिअर. कोणी इथे C# पण कन्सेप्ट शिकतं, C#. इथून पुढे गेलो बॅकएंडकडे. बॅकएंडमध्ये आल्यावर जावामध्ये स्प्रिंग बूट, स्प्रिंग AI हे आजकाल लागणारं जे आहे महत्त्वाचं. क्लिअर. हे आपल्याला येणं गरजेचं राहणार, कारण आपल्याकडे असलेली इंडस्ट्री सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री आहे. मेजर प्रोजेक्ट जावावरती खूप सारे आहेत, म्हणून याची लोकं लागणारच आहे. क्लिअर. ओके, पायथन वापरून पण डेव्हलपमेंट होते, पण पायथनने AIमध्ये भरपूर रिसर्च होत आहेत. AI रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, एजंट बनवणं, AIचे अल्गोरिदम बनवणं, मॉडेल्स ट्रेन करणं, हे पायथनमध्ये सोपं पडतं आपल्याला. ओके, पायथनमध्ये इथे Django किंवा लागेल आपल्याला फ्लास्क. पुढे गेलो, इथे आला डेटाबेस. यू शुड नो द प्रॉपर नॉलेज अबाउट डेटाबेस. SQL, NoSQL, आणि आता कंपनीमध्ये वापरतात वेक्टर DB. काय वापरतात बऱ्याच ठिकाणी, म्हणजे AIसाठी एम्बेडिंग्स म्हणतात त्याला. काय म्हणतात, एम्बेडिंग स्टोअर करायला. क्लिअर. ओके, तर हे 4 गोष्टी तुम्हाला पहिले माहिती असणं कधी पण युजफुल होणार आहे. सो फ्रंट एंड, इथून गेलो ऑब्जेक्ट ओरिएंटेडकडे, इथून गेलो बॅकएंडकडे, इथून गेलो डेटाबेसकडे. जेव्हा इथपर्यंत आलं, इथे आल्यावर मला माझा प्रोजेक्ट हा प्रॉपरली गिटला पुश करता आला पाहिजे. गिट हब आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर याला ओके CI/CD काय कन्सेप्ट असते, आणि डेवॉप्स. इथून पुढे गेलो की थोडंसं AWS आणि डिप्लॉयमेंट. ओके, ह्या गोष्टींपर्यंत तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट जमला पाहिजे. एवढं जरी तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, सर यू कॅन चेक माय प्रोजेक्ट फ्रॉम फ्रंट एंड टू डिप्लॉयमेंट, आय हॅव डन एव्हरीथिंग अँड आय कॅन शो यू द रेपॉझिटरी ऑन द गिटहब. क्लिअर. इथंच 50% इंटरव्ह्यू क्लिअर झाला. कळलं. अलग लक्षात. या कॉन्फिडन्सने सांगितलं, सर माझी एकदा रिपॉझिटरी चेक करा, अँड इट इज पब्लिक रिपॉझिटरी. इंटरव्ह्यूवर तिथं बसल्या बसल्या चेक करेल रिपॉझिटरी. क्लिअर. आणि तो प्रोजेक्ट लाईव्ह रन करून दाखवेल, तुम्हाला बघायचं तिथे. राईट. एवढं जरी दाखवलं, एक जरी प्रोजेक्ट दाखवला, त्याला कळेल की मला जे पाहिजे याला ऑलरेडी 50% तर माहिती आहे. राईट. समजलं का नाही. कोडिंग पण माहिती आहे आणि याला बिझनेस पण कळतोय. ज्या प्रोजेक्ट तुम्ही बनवला आहे त्यासाठी रिक्वायरमेंट तुम्ही घेतलेली असेल, त्याचे कॅल्क्युलेशन काहीतरी केले असेल, म्हणून तो प्रोजेक्ट डिप्लॉय. कळलं. गॅरंटेड सांगतो, एक तरी प्रोजेक्ट तुमचा स्टार्ट टू एंड डिप्लॉय करून ठेवा. क्लिअर. आणि इंटरव्ह्यूला जाण, फक्त तो प्रोजेक्ट दाखवा एकदा. आणि तो जर म्हटला की मला ओपन करून दाखव कोड, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्या कन्सेप्ट. क्लिअर. येस ऑर नो. गॅरंटेड सांगतो, इथंच तुमचा इंटरव्ह्यू क्लिअर होणार म्हणजे होणारच. कारण 50% काम इथेच झालं. एवढं ज्याला येतं ना तो काही शिकू शकतो नंतर. समजलं का. मग आता तुम्ही जेव्हा म्हणतात, सर आता तर AI लागतंय, बरोबर आहे. AI लागतंय म्हणजे काय. ओके, आज AI लागतंय, उद्या क्वांटम कॉम्प्युटिंग लागणार आहे. क्लिअर. परवा अजून काहीतरी लागणार आहे. वी डोंट नो दॅट. पण मला ते शिकता येईल का, हे माझी तयारी पाहिजे. अंडरस्टूड. ओके, मग AI म्हटलं तर माझ्या पायथनच्या कन्सेप्ट चांगल्या लागतील. मला API माहिती पाहिजे, डेटाबेस माझा स्ट्रॉंग पाहिजे, डिप्लॉयमेंट मला चांगली पाहिजे, आणि मग मी डेटा सायन्सकडे जाईल. डेटा सायन्समधल्या कन्सेप्ट ज्या काही आहेत त्या सांगतो तुम्हाला मी. याला म्हणतात AI इंजिनिअरिंग. काय म्हणतात. फुल स्टॅक विथ डेटा ॲनालिटिक्स, डेटा सायन्स आणि एजंटिक AI, हे आत्ताचं कल्चर आहे. याला म्हणायचं AI इंजिनिअरिंग. काय म्हणायचं. AI इंजिनिअरिंग म्हणजे काय. ऑलरेडी आपल्याकडे हजारो करोडो सॉफ्टवेअर हे रेडी आहेत, बरोबर आहे. आता त्या सॉफ्टवेअरला स्मार्ट करायचं आहे विथ द AI. म्हणजे आहे त्या फुलस्टॅकमध्ये मला वर्कफ्लो बनवायचे आहेत. काय बनवायचं आहे. जे काम मॅन्युअली युजर करतो आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये, कॉलेजची ॲडमिशनची प्रोसेस आहे. तुम्ही जे करतायत, ॲडमिशन फॉर्म भरा, मग इथे पेमेंट गेटवेला जा, मग इथे काहीतरी अजून डॉक्युमेंट अपलोड करा, हे काम एक एजंट करून घेईल. क्लिअर. येस ऑर नो. मागे पेमेंट गेटवेला कनेक्टेड होईल, पेमेंट व्हेरीफाईड होईल. म्हणजे तिथं 4 क्लर्कला बसायची गरजच नाही. वन एजंट कॅन डू एव्हरीथिंग. अंडरस्टूड.
एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. असं प्रत्येक कंपनीमध्ये चेंज होत आहेत. सगळ्या कंपन्यांमध्ये एजंट बनवले जात आहेत. ओके, मुद्दा कळला का नाही? एव्हरी कंपनी इज वॉट अ डेव्हलपिंग अ डिफरंट टाईप ऑफ एजंट्स. क्लिअर? अजून कोण होतं काल? अजून कोणी होतं का गं तिकडे समोर बसलेलं ज्यांचं बेसिक बाकी होतं असं? तुम्हाला जर वाटलं आता वेब डेव्हलपमेंट करा का डेटा अनालिटिक करा, एकच करा कोणते, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? डेटा अनालिटिक कंटिन्यू करा, कळलं? आणि वेब डेव्हलपमेंट काही प्रॉब्लेम नाही करा. क्लिअर? ओके ओके. हां, तर ऐका काय सांगितलं तुम्हाला मी, लक्ष द्या. सो इथं आलं डेटा सायन्स आणि याच्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी असते ती म्हणजे जेन ए आय. जेन ए आय तर नीट आहे का मुलांनो? क्लिअर? हे जेन ए आय म्हणजे काय? सगळे मॉडेल्स आहेत ते मॉडेल इथे बनवले गेलेत. आता प्री ट्रेन मॉडेल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगतो. एक्झाम्पल घ्या, आपल्याकडे खूप सारा हॉस्पिटलचा डेटा आहे, बरोबर आहे? भरपूर आहे, हजारो लाखो रेकॉर्ड आहे माझ्याकडे. क्लिअर? तिथे ना पेशंट्स आहेत, लहान मुलांचे डॉक्टर आहे सपोज. क्लिअर? 10 वर्षापर्यंत मुलांचा डॉक्टर आहे आणि त्याच्याकडे ना 1 लाख रेकॉर्ड्स आहेत. कळलं? आता त्या 1 लाख रेकॉर्डमध्ये जर आपण अभ्यास केला, नीट समजून घ्या, त्या 1 लाख रेकॉर्डचा जर अभ्यास केला त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 80% सिम्पटम्स हे सेम राहतील. क्लिअर? लहान मुलांना जे काही त्रास होतात जनरली त्या त्या एजमध्ये. क्लिअर? मे बी 20-30मध्ये काही वेगळे पॅरामीटर्स असू शकतात. कळलं? नीट लक्षात घ्या बरं का. त्या डेटावर त्या डॉक्टरच्या अनुभवाचा वापर करून आपण एक मॉडेल ट्रेन केलं, म्हणजे जेव्हा एखाद्या मुलाला काही त्रास झाला, लहान मुलाला तिथे टाकला तर तो 90% तरी करेक्ट दिला आपल्याला. हे सिम्पटम्सचे म्हणजे ह्या गोष्टी कराव्या लागतील किंवा हा प्रॉब्लेम असेल. क्लिअर? येस ऑर नो? ते डायरेक्ट नाही आलं त्याने. ओके, अंदाजे 1 लाखापैकी 80 लाख रेकॉर्डवरनं अजम्पशन करून हे दिलेलं आहे. अजम्पशन बोलतोय मी, 100% नाही बोलत. क्लिअर? हा झाला एक हेल्थकेअरचा एजंट. असाच एजंट एज्युकेशनचा झाला, असाच एजंट ट्रॅव्हलचा झाला, असाच एजंट ॲग्रिकल्चरचा झाला. कळलं का नाही? हे सगळे मॉडेल्स तयार केले गेले आणि ह्या सगळ्या मॉडेलला टाकलं गेलं LLMच्या अंडर, म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. काय आलं? लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे थोडक्यात चॅट GPT झालं. येस ऑर नो? किंवा क्लॉड, अँटी ग्रॅव्हिटी, परप्लेक्सिटी, हे सगळे LLM तयार झाले. LLM तयार झाले म्हणजे काय? यांच्या अंडर ट्रान्सफॉर्मर, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP हे सगळं वापरून प्रत्येक क्षेत्रावरचा रिसर्च करत करत यांनी काही मॉडेल ट्रेन केले. क्लिअर? आणि या सगळ्या मॉडेलला एका बॉक्समध्ये टाकलं गेलं. हे झालं LLM मॉडेल. क्लिअर? आणि आपण जे वापरतोय चॅट GPT, त्याच्याकडे सगळ्या टाईपचे क्वेश्चनचे आन्सर्स आहेत. तुम्हाला फूडबद्दल विचारा, हेल्थबद्दल विचारा, एज्युकेशनबद्दल विचारा, कोडिंगबद्दल विचारा. राईट? येस ऑर नो? हे कसं काय उत्तर देतोय तो? विचार करून बघा ना. असं बरोबर आहे की नाही? गेटिंग माय पॉईंट? राईट? म्हणजे एखादी आहे ना डॉक्टर असेल, हार्ट सर्जन आहे, त्याला हार्टबद्दलच माहिती आहे बरं का. एखादा डॉक्टर आहे त्याला स्टमकबद्दल माहिती आहे. क्लिअर? एक्झाम्पल घेतलं. पण एक डॉक्टर आहे मेडिसिनवाला आहे, जुना डॉक्टर आहे, त्याला ऑलमोस्ट सगळ्या एरियांचा अनुभव झाला आहे. क्लिअर? येस ऑर नो? पण तो झाला एक डॉक्टरचा मॉडेल. आता डॉक्टर, वकील, इन्शुरन्स, बँक, सगळे हे सगळे मॉडेल एकत्र झाले. कळलं हे? आणि याच्याने काय तयार झालं? LLM तयार झालं. क्लिअर? मी काय बोलतोय समजलं का नाही? आणि हे जे LLM आहेत हे आज असं कोणतं क्षेत्र दिसत नाही मला ज्याच्यात ते आन्सर देत नाही आहे. क्लिअर? समजलं का नाही हे? ओके, मग तुम्हाला त्या LLM सोबत काम करायचं हे समजून घ्या. कळलं? म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रातले एकदम मास्टर पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादी कंपनी जॉईन केली इन्शुरन्सची, जिच्यात इन्शुरन्सची सॉफ्टवेअर बनतात, तुम्हाला इन्शुरन्सचा A to Z माहिती पाहिजे. क्लिअर? याला म्हणतात बिझनेस माहिती असणं. काय म्हणतात याला? कोडिंग माहिती असणं हे साईडला ठेवा, ते फक्त 20% पण नाही, आता 10% धरा. क्लिअर? तुम्हाला इन्शुरन्सच्या एखाद्या एजंटसारखं माहिती पाहिजे. तो इन्शुरन्सचा एजंट असेल ना, तो चांगलं सॉफ्टवेअर बनवलं जातं आपल्यापेक्षा. कळलं? मुद्दा कळला का? आपण बघतो ना, कोणी LIC एजंट असतात, कोणी असे वेगळे एजंट्स असतात. राईट? त्या एजंटचं नॉलेज जर IT वाल्यासोबत कम्पेअर केलं तर तो एजंट जास्त भारी सॉफ्टवेअर बनवला जातं आपल्यापेक्षा. क्लिअर? हे कळलं का? कारण ज्याला तो बिझनेस कळतो तो डेव्हलपर लागतो. क्लिअर? मग ह्या 2 गोष्टी आल्या. एक आलं टेक्नॉलॉजी, दुसरं आलं बिझनेस समजणं. हे ज्याला कळलं तो AI भारी वापरून ॲप्लिकेशन बनवू शकतो किंवा वर्कफ्लो बनवू शकतो. काय बनवतो? वर्कफ्लो बनवतो.
त्यामुळे आता हे वर्कफ्लो बनवणं एवढं सोपं राहणार नाही, याला थिंकिंग खूप स्ट्रॉंग लागेल. म्हणून DSA चांगलं लागेल. काय लागेल? DSA, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, SQL, डिप्लॉयमेंट, GitHub, AWS, स्टार्ट टू एंड सगळं माहिती पाहिजे. क्लिअर? मी जेव्हा माझं करिअर सुरू केलं ना 2008-10 साली, तेव्हा एक तर जावा डेव्हलपरच असायचा, नाही तर फ्रंट एंड डेव्हलपरच असायचा, नाही तर SQL डेव्हलपरच असायचा. नंतर 5 वर्षानंतर ना फुल स्टॅक डेव्हलपर यायला लागले. क्लिअर? ज्याला फ्रंट एंड पण माहिती आहे, डेटाबेस पण माहिती आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण माहिती आहे, बॅक एंड पण माहिती आहे. क्लिअर? आता तसं नाही आलं, आता AI इंजिनियर यायला लागले. क्लिअर? ज्याला हे सगळं माहिती पाहिजे, डिप्लॉयमेंट पण माहिती पाहिजे आणि प्रॉपर प्रॉम्प्ट पण देता आले पाहिजे. कळलं? येस ऑर नो? त्यामुळे स्कोप वाढत चालला आहे. ओके, काम कमी होत चाललं आहे. क्लिअर? मुद्दा कळला का नाही? हे समजणं गरजेचं आहे. नुसतं कोडिंग 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 काही नाही होणार आहे, ज्याला आपण घाबरतो. क्लिअर? कोडिंग फक्त माहिती पाहिजे, नंतर सगळे आपल्यापेक्षा चांगले कोड तोच लिहिणार, एवढं मी गॅरंटेड देतो तुम्हाला. क्लिअर? समजलं का? पण आता पहिल्यांदा तर कोडिंगच करावी लागेल, तेव्हाच आपलं ब्रेन ट्रेन होणार आहे त्याला. मी सांगतोय, कळतं ना? बाउन्स नाही होते ना काही? येस ऑर नो? पहिले हे कळणं गरजेचं आहे. एवढं का सांगू शकतोय? त्या अनुभवामुळे बोलतोय. क्लिअर? आलं का लक्षात? राईट? मग आम्हाला मेन चॅलेंज काय राहतं मुलांनो आत्ताच्या याच्यामध्ये, मी कायम डेमो जेव्हा घेतो तेव्हा हेच सांगतो की शिकवण्याबद्दल तुम्ही डोंट वरी. आज तुम्ही एवढ्या लांबून इथपर्यंत आले ना. क्लिअर? इथं जे कोणी मुलं आहेत, आता तुम्ही जरी पुण्यातच शिकतायत, ओके, खूप मुलं म्हणजे असेही जळगावच्या तुमच्या रायसोनी कॉलेज असेल, काय असेल. क्लिअर? गोदावरी कॉलेज, तुमचं याचं बांबोरीचं कॉलेज आहे युनिव्हर्सिटीचं. क्लिअर? ओके, तिथले HODंना पण माहिती आहे आमच्याबद्दल. कळलं? सो इथे मुलं जे येतात ते रेफरन्सेस देतात. फक्त प्रश्न एकच आहे, ही इथे आल्यानंतर हे जे शिकवलं जाईल याला लक्षात ठेवायला खूप मेहनत घ्यावी लागते आपल्याला. कळलं? क्लास करणं हे फार सोपं आहे, पण क्लास केल्यानंतर त्यात जे शिकलो आहे त्याला टिकवणं अवघड आहे. कळलं का नाही? हे मुद्दा कळला का नाही? येस ऑर नो? आणि पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही बघतात ना हे क्लासेस, म्हणजे माझं हे मी कंपनी सोडून हे सुरू केलं होतं साईड बाय साईड. क्लिअर? मी काय असं क्लास म्हणून बिझनेस नव्हता केला, मला आवडायचं वगैरे ह्या गोष्टी करायचो. राईट? मुद्दा कळलं? क्लिअर? हे म्हणून आत्ता पण जे मुलं येतात ना रेफरन्स देत जातात. आमच्या ना इंस्टाग्रामला खूप अकाउंट आहेत ना, काय रील्स आहे ना, काही आहे. क्लिअर? पण आत्ता जे झालं आहे हे एक बिझनेस झाला आहे. राईट? जिथे तुम्हाला सांगतं की असं प्लेसमेंट. आता सोपं एक्झाम्पल घ्या, ही 10 रुपयाची पाण्याची बॉटल आहे, याचं झाकण जरी उघडं असेल ना तरी आपण बॉटल घेणार नाही. राईट? येस ऑर नो? 10 रुपये द्यायला एवढा विचार करतो आपण. आपल्याला 30 आणि 40 हजार रुपये कसे देतील बरं इंटरव्ह्यूमध्ये कोणी पण? येस ऑर नो? मुद्दा कळलं काय बोललो? क्लिअर? साधं लॉजिक आहे ना. बरोबर आहे का नाही? राईट? म्हणून आपण म्हणतो की जॉब नाही आहे. क्लिअर? याचं कारण काय आहे की ते जे जॉबला बनवायला जे वेळ लागतो तो 2-2 वर्षाचा लागतो तयार व्हायला मिनिमम. आणि आज पुण्यात तुम्ही बघाल 4 महिन्यात आम्ही कॉल देतो आणि गॅरंटी देतो, असं पॉसिबलच नाही आहे. क्लिअर? मी कायम सांगतो असं राहिलं असतं ना, आपले कॉलेज फार मोठ्या मोठ्या लोकांचे असतात, त्यांनीच टाईप केलं असतं एखाद्या ठिकाणी. क्लिअर? आमचे 500च्या 500 मुलं प्लेस करून द्या. कळलं? मुलांनी खुशीने 50,000 फी दिली असती कॉलेजला. क्लिअर? बरोबर आहे की नाही? तर याला लागते आपली स्वतःची मेहनत. आता जॉब लागणं अवघड नाही आहे, त्याच्या पुढची गोष्ट जास्त अवघड आहे, जॉब टिकवणं. क्लिअर? मुद्दा कळला का? राईट? म्हणून याला काय लागतं? फाउंडेशन स्ट्रॉंग लागतं. काय लागतं? ओके, काही लोकांना 4-4 जॉब आहे, तर काहींना 40 इंटरव्ह्यूतून पण जॉब नाही आहे. क्लिअर? याचं महत्त्व काय? ज्याचं पिलर स्ट्रॉंग आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग आहे, दॅट पर्सन विल गेट n नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. मग तुम्ही मास्टर्स करायला जा का तुम्ही MS करायला जा? काहींच्या डोक्यात असतं मी MS करेल, मास्टर्स करेल, मग तिकडे जॉब बघू. त्याला पण हेच लागणार आहे पहिले. क्लिअर? मुद्दा कळला का नाही? नाही तर तिकडे तर अजून जास्त कॉम्पिटिशन वाढते. क्लिअर? ओके, बिकॉज मी बघितले आता जे कोणी MSला जातात, US ला जातात, वाटतं बाहेर आपण बाहेरच्या देशात जाऊ शिकायला, तिकडे गेले अजून ऑलरेडी लोन घेऊन जायचं. क्लिअर? कळलं का नाही? लोन घेतल्यावर परत ते लोन पण फेडलं जात नाही, जॉब पण मिळत नाही. राईट? रिॲलिटी समजून घ्या. आता तसं सिस्टीम नाही आहे, फक्त एकच आहे. जो तुम्ही एक सोपा एक्झाम्पल आहे, तो मुलगा आता समोर एक बसला होता बॅचमध्ये, 10वी झालेला मुलगा आहे, त्याच्या वडील इथे इलेक्ट्रिकचे कामं करायला आले होते. त्यांना वाटतं त्यांच्या मुलाला त्यांनाही शिकवावं, सुरू केलं. तो मुलगा गिटअपपर्यंत प्रोजेक्ट डिप्लॉय केला. त्याच्या वडिलांचे इलेक्ट्रिशियनचे कामं आहेत, ती वेबसाईट दाखवते, काय लाईव्ह किती URL घेऊन ठेवती काय आहे ती त्याच्याकडनं. कळलं? ती लाईव्ह दाखव आपण इथे. कळलं? 10वीचाच मुलगा आहे फक्त. क्लिअर? त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र आहे, म्हणजे इलेक्ट्रिकचे कामं करायचे ना त्याचे वडील, त्याचा एक मित्र आहे, त्याचे वडील ते ओळखी असतात ना, फर्चार लावतात ते, तो त्याला घेऊन आला सोबत. कळलं? तर बघा, आई वडील तेवढे शिकलेले नाही आहेत, पण ते मुलं काय लेवलला कोड करतायत. आता गिटअपचं सेशन त्यांनी केलं. क्लिअर? 2 महिने झाले, त्यांचे कोड जेव्हा बघायला तेव्हा तुम्हाला कळेल. राईट? अशी सुरुवात लागते, हे तुम्हाला सांगतोय मी. राईट?
कळलं का नाही? राईट. ओके, हा मुलगा कशाला 3-4 वर्षाला जॉबचं बघेल, तो स्वतःच्या स्टार्टअपचे प्रोडक्ट्स बनवेल. कळलं? दिस इज वॉट रिक्वायर्ड राईट नाव. ओके, आणि हे एक जस्ट जनरल गायडन्स तुम्हाला मी दिलं आत्ता. ओके, हे नीट समजून घ्या. त्यामुळे इट्स नॉट लाईक दिस डेमो वगैरे, उलट आम्ही जे शिकवू याच्यापेक्षा पण भारी भारी गोष्टी ऑनलाईनमध्ये अवेलेबल आहेत. इतकं मार्केट हे झालं आहे. क्लिअर? पण मग याचा काय उपयोग? फक्त एक एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो, जो करून घेतला जातो. कळलं का नाही? त्यासाठी हे सगळं आहे. राईट. कॉर्पोरेट ट्रेनिंग त्यालाच म्हणतात. तिथे मुलांना शिकवावं लागत नाही स्पून फिडिंग, त्यांच्याकडनं करून घेतलं जातं. करताना चुकला त्याला सांगितलं जातं. क्लिअर? गेटिंग माय पॉईंट? तर हे खरं लर्निंग राहतं. अंडरस्टूड? इंजिनिअरिंग यालाच म्हणतात. इंजिनिअरिंग इज नॉट लाईक दिस की कोणतरी मला सीचा प्रोग्राम शिकवला आणि मला तो आला नाही, आला तर आला, मी समजून घेतो, याच्यावर नवीन काहीतरी बनवतो. क्लिअर? दॅट इज वॉट द क्युरियोसिटी यू शुड हॅव. सो ओव्हरऑल आय एम जस्ट गिविंग यू स्मॉल गायडन्स टू ऑल ऑफ यू की शिकताना माइंडसेट विचार चेंज करा की 6 महिने 8 महिने यू हॅव टू स्पेंड अ लॉट ऑफ टाईम फॉर दिस. ओके, ओनली फॉर द एक्झाम सुट्टी घ्यायची आणि बाकीचं कंटिन्यू याच्यातच राहायचं. वेगवेगळ्या कॉलेजला जायचं, हॅकॅथॉन द्यायच्या, कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करा, नॅशनल जे हॅकॅथॉन असतात त्याच्यात प्रयत्न करा. क्लिअर? तशा एन्व्हायरमेंटमध्ये राहा डेफिनेटली. ओके, मग काही तुम्हाला मागे बघायची गरज पडणार नाही परत. कळलं? येस ऑर नो? आलं का लक्षात? जसा तुमचा एक ग्रुप आहे 6-7-8 लोकांचा. क्लिअर? मग असं एक तर ग्रुपच्या ग्रुप पुढे जातो, नाही तर ग्रुपच्या ग्रुप मागे जातो. एक्झाम्पल घ्या. क्लिअर? आज ह्या दोघांना वाटलं, त्यांनी तुम्हाला दोघांना इथे घेऊन आले. कळलं? एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. राईट? म्हणजे आय टेल यू फ्रँकली, कधी कोणामुळे आपली लाईफ चेंज होऊन जाते ना, कळत नाही आपल्याला. क्लिअर? कोइन्सिडेंटली ह्या दोघांनी आज तुम्हाला इथे आले तुम्ही त्यांच्यामुळे. एक्झाम्पल. ओके, आणि इथं काहीतरी टॉपिक झाले, मे बी नेक्स्ट सेमिस्टरला यातल्या 1-2 जणांना काहीतरी इंटर्नशिप मिळाली. कारण काय होतं? हे दोघं होते. क्लिअर? येस सर नो? समजलं का नाही? हे त्या इंटर्नशिपमुळे एखादी चांगला जॉब लागला. कळलं का नाही? राईट? अंडरस्टँड दिस. राईट? हे असतं. म्हणून म्हणतात ना पॅरेंट्स की यू शुड हॅव वन गुड फ्रेंड सर्कल विथ यू. क्लिअर? समजलं का? आता काही ग्रुप आहेत बघा, खूप ॲक्टिव्ह असतात, प्रोजेक्टला जात आहेत, कॉम्पिटिशनला जात आहेत, सगळीकडे जात आहेत आणि 2-2, 3-3, 4-4 प्राईज आणत आहेत. त्यांना प्लेसमेंट होणारच आहे ना. आता असं म्हणून चालणार नाही की तू हुशार आहे का काय, हुशार आहे मार्क मिळायचे, जाऊ दे. आता हुशार नसलं तरी 9चा CGPA येतो. क्लिअर? बरोबर आहे ना? ओके, इट्स नॉट फॉर CGPA, इट्स फॉर अर्निंग. राईट? येस ऑर नो? ठीक आहे. तर सोप्या भाषेत लक्षात ठेवा, आजकाल आपल्याला भारी भारी वाटतं सगळं की इतकी भारी गाडी, इतका भारी मोबाईल, इतके भारी कपडे. क्लिअर? पण त्यासाठी तुमच्याच हातात आहे आता ते हाऊ यू कॅन अचीव दॅट टार्गेट. क्लिअर? येस ऑर नो? अँड दिस इज वॉट युअर लास्ट एक्झाम यू कॅन कन्सिडर लाईक दिस. थोडक्यात हे तुम्हाला मी रोडमॅप दिला. हे असं आपल्याला शिकावं लागतं इथपर्यंत. याच्या आधी आपल्याला C थोडंसं चांगलं करून घ्या, बेसिक लॉजिक बिल्डिंग म्हणू याला. मग आपलं DSA चांगलं पाहिजे, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. जेव्हा डेटा सायन्सकडे येतो याच्या आधी एक पार्ट असतो, याला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात. त्याच्यामध्ये आपण पॉवर BI, ओके, ॲडव्हान्स एक्सेल, काही टूल्स आपण शिकतो. डेटा व्हिज्युअलायझेशनचे थोडक्यात सांगतो. मग इथं ML, NLP, डीप लर्निंग, स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स वगैरे बऱ्याच गोष्टी आल्या. याच्याने मॉडेल ट्रेन होतात आणि मग LLM वापरलं जातं. LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. मग याच्या बऱ्याच कन्सेप्ट्स आहेत. RAG, MCP, ओके, लँग चेन, लँग फ्लो, लँग ग्राफ, बऱ्याच गोष्टी आहेत. कळलं? मग याला म्हणतात एजंटिक AI. आणि आजकाल कंपन्या ऑटोमेशनमध्ये वर्कफ्लो बनवत आहे विथ द हेल्प ऑफ एजंटिक AI. कळलं? येस ऑर नो? आपण हे शिकू, हे तर लागेलच. पण तोपर्यंत ज्या लेवलला तुम्ही जर ऐकलं असेल NVIDIA वगैरे ह्या गोष्टी चेंज होत आहेत, ज्या लेवलला चीप लेवलला कामं चालू आहेत, लोकल मॉडेल तयार व्हायला लागलेले आहेत. क्लिअर? तर ह्या अभ्यास करा, काय चालू इंडस्ट्रीत, काय मुवमेंट होत आहेत. पण परत एकदा फंडामेंटल करूनच तिकडे जा. हे लागणारच आहे, काही येऊ द्या. समजलं इथपर्यंत? राईट? सो दिस इज जनरल अ रोड मॅप बिफोर यू स्टार्ट द सेशन्स. क्लिअर? येस ऑर नो? ठीक आहे. मग 3-4 गोष्टी बोललो, टेक्निकल, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप आणि डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे हॅकर रँक वगैरे. क्लिअर? हा टेक्निकल झाला. तुमचे सॉफ्ट स्किल म्हणजे कम्युनिकेशन वगैरे. क्लिअर? येस ऑर नो? ह्या 2 गोष्टी असतील तर यू विल डेफिनेटली गेट द गुड अपॉर्च्युनिटीज. अंडरस्टूड? कळलं का? आता इथपर्यंत काही प्रश्न असतील तर विचारा. जावाने पण होऊ शकतं, C++ने पण होऊ शकतं. पायथन का बेटर? कारण पायथनमध्ये खूप साऱ्या लायब्ररीज इझिली अवेलेबल आहेत. क्लिअर? ओके, R लँग्वेज पण आहे. जावामध्ये पण मी आता नवीन रिलीजमध्ये बघितलं आहे तर काही नवीन APIs तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. पण पायथनमध्ये याचा खूप मोठा बेस रेडी आहे. क्लिअर?
दॅट्स द रिझन पायथन इज बेटर हिअर. मी LLM मशीन लर्निंगमध्ये मोस्टली यूज होतो. LLMला खरं सांगू ना तर कोडिंगची गरज नाही आहे खूप जास्त. LLMचं म्हणजे एजंट बनवताना आपल्याला वर्कफ्लो मॅनेज करायचा आहे. कोड पण आपल्याला तो क्लाउडच देऊन टाकतो. क्लिअर. एवढा कोड करा पेस्ट करा. त्याच्यामागे काही फ्रेमवर्क आहेत, लँग ग्राफ वगैरे, कळलं. ते बरोबर आपल्याला की टाकून आपण LLMला कनेक्ट करतो आणि याचा UI बनवून घेतो, कळलं. हे पण सगळं क्लाउडनेच होऊन जातं, राईट. जर तुम्हाला विचारलं की कोडिंग लागेल का तर नाही लागत, क्लिअर. पण माहिती असेल मग बिझनेस जास्त माहिती पाहिजे, क्लिअर. मग जेवढे बेसिक गोष्टीचे कोडिंग आहे त्याच्याने पण आपण एजंट बनवू शकतो, क्लिअर. बेसिक लेवलला कोडिंग आलं तरी होऊ शकतं, थोडं पायथनचे लायब्ररीज बेसिक लेवलच्या, क्लिअर असे, राईट. ओके. पण मग LLM कसा बनला गेला हा विचार करा ना पहिले. मुद्दा कळला का. थॉट प्रोसेस शुड बी व्हॉट. LLM कसे डेव्हलप झालेत, मग आपण स्वतःचा एक छोटा LLM बनवावा का, असे विचार जर कराल तर डेफिनेटली गोष्टी भारी होतील, क्लिअर. ओके, ठीक आहे. चला लक्ष द्या. आता अजून काही विचारायचं बोला. मला विचारायचं होतं, बोल ना. आता समजा एक कंपनी आली ऑन कॅम्पसला, हां ते रोल सांगत नाही आपल्याला, HD पण असू शकतं, असोसिएट पण असू शकतं किंवा सिस्टम इंजिनियर पण असू शकतं. आता मी केला फुल स्टॅक, मी केला जे तुम्ही बोलले डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स. आता एकाच रोलवर ते मला असाइन करणार आहे ट्रेनिंग नंतर. मग दोन्ही शिकणं एका वर्षात फिजिबल नाही असं मला वाटतं. हे बघ दोन गोष्टी आता याच्यामध्ये. आता समजा डेटाबेस आहे, आता डेटाबेसमध्ये खूप डीप कॉन्सेप्ट, सिस्टम डिझाईन आले, डेटाबेस शार्डिंग, लोड बॅलन्सिंग, केशिंग वगैरे. व्हेरी गुड, बरोबर आहे. ते पण शिकलो, प्लस मग जेणे म्हणजे मला वाटत ना फिजिबल आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तुझा पॉईंट ॲब्सोल्युटली ट्रू आहे. लक्षात घ्या तो जे बोलला ते. दोन टाईपचे जॉब्स असतात. एक असतात MNC कंपन्या, ते तुझ्या स्मार्टनेसवर तुला सिलेक्ट करून घेतील, क्लिअर. सर्व्हिस ओके, सर्व्हिस बेस्ड कंपन्या, क्लिअर. तुझं इंग्लिश चांगलं आहे, अकॅडमिक चांगलं आहे, तुला फुल स्टॅकवर येतं आहे. असे कितीतरी लोक बघितले ज्यावरती इंटरव्ह्यू दिला आहे, ज्यामध्ये खूप भारी आहे पण काम ज्यावर अजिबात नाही आहे, क्लिअर. कळलं का नाही. येस ऑर नो. कंपनीमध्ये आपण एक पर्सन म्हणून जेव्हा जातो, एक स्मार्ट पर्सन, त्यांच्याकडे त्यांचे इंटरनल टूल्स असतात. हे तुला पहिले मी सर्व्हिस बेसबद्दल बोलतो आहे. सर्व्हिस बेसमध्ये काय काम मिळेल ते आपल्याला स्वतःला माहीतच नाही अजून, क्लिअर. ते फक्त मी काय पासमध्ये केलेलं आहे त्याच्या बेसवर तुम्हाला सिलेक्ट करतात. आतमध्ये त्यांचे इंटरनल KT तुम्हाला मिळते, नॉलेज ट्रान्सफर, क्लिअर. त्याच्यावर तुम्हाला त्यांचे कामं करावी लागतात. असे 80% मुलं असतात, क्लिअर. आता उरलं तू जे बोलला 20%ने फिक्स डिसाईड केलेलं असतं की मला सर डेव्हऑप्समध्येच करिअर करायचं आहे, मला डेटा इंजिनिअरिंगमध्येच जायचं आहे, मला बिग डेटा हडूपमध्येच जायचं आहे, क्लिअर. एक्झाम्पल. मग त्या माणसाने फक्त त्याच्यावरच फोकस करावा, क्लिअर. मग बाकी कंपन्या जरी आल्या तर मला त्याच्याकडे जायची गरज नाही, मग घेऊन ठेवायचं बॅकअपला ऑप्शन. पण इकडचं नॉलेज भारी आहे ना तर मी इकडेच जाणार आहे पुढे, क्लिअर. अलग लक्षात. हा याचा बेस्ट पर्याय राहतो. किंवा तिसरं ऑप्शन, तू ज्या कंपनीत सिलेक्ट झाला आहे, जे इंटरनली मॅनेजर पण आपले इंटरव्ह्यू घेतात. मग मॅनेजरला विचारायचं, सर मी मागच्या 2 वर्षात याच्यावरती खूप सारा रिसर्च केलेला आहे, कॅन यू प्लीज प्रोव्हाइड मी दिस काइंड ऑफ वर्क, कळलं. मग तो तसे त्यांच्याकडे इंटरनल पोर्टल राहतात, मग तशा प्रोजेक्टला तुम्हाला ते अलोकेट करू शकतात, कळलं. जे तू शिकलाय त्या रिलेटेड बोलतोय मी, क्लिअर. पण कंपनी मे बी तुला नेटवर्किंगवर पण घेऊन टाकेल तुझं फंडामेंटल बघून प्रोग्रामिंगचं, क्लिअर. पण तिथे गेल्यावर मग तेच करावं लागेल तुला, किंवा मग तिथे तुला ओपनिंग शोधावे लागेल मोठ्या कंपनीमध्ये, राईट. समजलं का नाही. मग आता 2-2, 3-3 करणं तर फ्लेक्झिबल नाही आहे आत्ताच्या लेवलला, क्लिअर. मग एक पूर्ण ट्रॅक लक्षात ठेवा, फुल स्टॅकपासून डिप्लॉयमेंटपर्यंत याच्यातलंच कुठला तरी रोल मला मिळणार आहे, क्लिअर. अंडरस्टूड. पण ज्याने ठरवलं आहे सर मला डेव्हऑप्सलाच जायचं आहे का मला नेटवर्किंगलाच जायचं आहे का मला एजंटिक AIमध्येच जायचं आहे, मग बिंदास राहा आणि त्याचेच कामं फक्त करा, क्लिअर. येस ऑर नो. त्याच्याच इंटर्नशिप कर, दुसरं काही करायची गरज नाही आहे. स्वतःच्या नॉलेजवर कॉन्फिडन्स आला ना, 2-3 ठिकाणी इंटर्नशिप केल्यावर कळून जातं की माझे सिनियर माझ्याबद्दल काय बोलत आहेत, क्लिअर. आणि तिथं आपल्याला कळतं 4 लोकांमध्ये माझं जे काम आहे हे डेफिनेटली काहीतरी व्हॅल्युएबल दिसतंय, म्हणजे माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी राहणार म्हणजे राहणारच, कळलं. मग स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. जसं एखादी बॅट्समन बॉलर आहे, एक्झाम्पल घे, त्याला माहिती याची बॅटिंग भारी आहे किंवा बॉलिंग भारी आहे, राईट. येस ऑर नो. मग त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स असतो ना स्वतःचा, राईट. सेम कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे फक्त तुमच्या नॉलेजवर, क्लिअर. मुद्दा कळला का. आता एक्झाम्पल घ्या, तुमचे इथे जे बसलेले आहेत आता 8-10 लोक आहेत, प्रत्येकाची काहीतरी हॉबी असेल आपली, राईट. कोणाला ड्रॉइंग चांगलं येतं आहे, कोणाला सिंगिंग चांगलं येतं आहे, कोणाला जे काही असेल ते. तुम्हाला ते काम करायला लावलं तुम्ही लगेच कराल, पण दुसरं काही काम दिलं तर ते लगेच जमणार नाही ना. मुद्दा कळला का. सेम असतं इथे सुद्धा. त्यामुळे हे जे तू बोललास, तुला इथे निर्णय तुला घ्यावा लागतो
की सर मी फक्त प्लेसमेंट घेऊन ठेवतो पण मला याच्यात जायचं आहे, मग पॅरलली स्टार्टअप सुरू करू. मी असे पण लोक बघितले, छोट्या छोट्या स्टार्टअपमध्ये काम स्टार्ट करू का मोठ्या MNCला जॉईन करू. त्यांनी MNC कंपन्या सोडून स्टार्टअपमध्ये जॉईन केलेलं आहे. क्लिअर? बिकॉज दे हॅव अ क्लिअर व्हिजन इन देअर लाईफ, राईट. थोड्यापूर्वी एक मुलगा आला, परभणीचा होता, ठीक आहे. तर त्या मुलाला बघून मला म्हणजे एकदम गावाकडनं आलेला मुलगा, तर मला वाटलं अरे याला आता काय म्हणजे त्याला सायबर सिक्युरिटी शिकायचं होतं. क्लिअर? म्हटलं याच्याशी आता याला मी कसं काय सांगू, काय काय लागेल बस सायबर सिक्युरिटीला. पण ऐकून घेतलं म्हणजे हे पहिले मला असं वाटलं. मग त्याच्याकडनं जेव्हा ऐकलं ना, त्याच्याकडे एकदम क्लिअर डायरेक्शन होती स्वतःबद्दल. कळलं? तो म्हणे सर मला हे सगळं मी अभ्यास केला आहे या गोष्टींचा, मला याच्यात इंटरेस्ट आहे, मला कळलं आहे काय काय आहे, मला इथेच जायचं आहे. राईट? म्हटलं 100% तुला सक्सेस आहे. म्हटलं त्याला व्यवस्थित मराठी पण तो बोलत नव्हता. क्लिअर? पण त्याच्याकडे डायरेक्शन क्लिअर की मला काय करायचं आहे. समजलं आहे? मुद्दा कळला का? राईट? हे तुम्हाला ठरवावं लागतं की मला काय करायचं ते. क्लिअर? मग जेव्हा डायरेक्शन क्लिअर नसते तर मिनिमम लेवलला काय लागेल, कंपन्यांमध्ये काय कॉमन लागतं, याच्यापैकी काहीतरी मला लागणारच आहे, हे सगळं मी व्यवस्थित करून ठेवतो. क्लिअर? गेटिंग माय पॉईंट? राईट? ओके. आणि मग कॅम्पसच्या लेवलने पहिलं असतं एक फुल स्टॅक विथ AI करून ठेवतो, मग मी स्पेशलायझेशनकडे जातो. क्लिअर? म्हणून मी म्हणतो हे सेकंड इयरला सुरू करायला पाहिजे ॲटलिस्ट. समजलं का नाही? पण ठीक आहे, तुम्ही आता थर्ड इयरला आहे, एवढं वर्षभर नीट शिका, 6-8 महिने शिका, तुम्हाला भरपूर आयडिया येऊन जातात इंडस्ट्रीबद्दल. तोपर्यंत मग तुम्ही एका एरियाला बघा, जसं या दोघांनी मला सांगितलं आहे डेव्हऑप्स ना, तुम्हाला कशाबद्दल, हां डेटा सायन्सबद्दल बोलले. क्लिअर एक्झाम्पल घ्या. कळलं? तसं डोक्यात बॅकअप प्लॅन ठेवूनच चला, एका गोष्टीला फिक्स राहू नका. क्लिअर? समजलं का? आपण पहिले कॉमन करून ठेवा. अंडरस्टूड? राईट? ओके फाईन. सो आय होप दिस इन्फॉर्मेशन. एक लास्ट पॉईंट सांगतो, मी कायम बोलतो मुलांना हे जनरली, की मला स्पोर्ट्स कोणता खेळायचा आहे ग्राउंडवर, त्याच्या पहिले माझी फिजिकल फिटनेस पाहिजे की नाही. येस ऑर नो? मग ती फिजिकल फिटनेस म्हणजे हे सगळं पहिल्या लेवलला. क्लिअर? हे आलं तर मी कोणत्याही स्पोर्ट्सला फिट आहे. राईट? येस ऑर नो? असं डोक्यात ठेवा. क्लिअर? मुद्दा कळला? ओके ठीक आहे. चलो, सो आय होप दिस इज वन लाईक अंडरस्टँडिंग फॉर एंटायर थिंग्स. मग आता तुम्ही जेव्हा म्हणाल सर C का शिकायचं, DSA वगैरे काय आहे, जावा, पायथन, SQL, या कोणत्याही लँग्वेज घ्या मुलांनो, यांच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तुम्हाला एक लक्षात येईल. ओके, मराठी घ्या किंवा हिंदी घ्या. सोपं एक एक्झाम्पल विचारतो, 2 + 3 किती झाले? 5. 2 + 3 व्हॉट इज आन्सर? 5. आता याच्याने आपल्या ब्रेनमध्ये जे काही न्यूरॉन्स असतील, ब्लडच्या सेल्स असतील, त्या वेगळ्या कलरच्या झाल्या का बरं? मराठीच्या वेगळ्या आणि इंग्लिशच्या वेगळ्या, असं काही असेल का? नाही ना. ब्रेनला काय होणार आहे, ते तेच राहणार आहे जे आहे ते. राईट? ते फक्त आपल्याला माहिती, याला 2 म्हणतात, याला 2 म्हणतात. राईट? बरोबर आहे. सेम असतं. या लँग्वेज म्हणजे काय, एक मेडिएटर आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, जर्मन, जापनीज. कळलं? या सगळ्या एक जरी चांगली आली तरी बाकीची पुढची 50% कळायला लागते. क्लिअर? समजलं का नाही? मग आपण काय करतो, हिअर इज द स्टार्टिंग फ्रॉम C प्रोग्रामिंग सपोज. असं का करतो मी? बिकॉज तुमचे बेसिक्स किती आहे हे मला माहीत नसतं, किती क्लिअर आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग, त्याच्यानुसार मला फक्त काही लॉजिकल प्रोग्राम करून घ्यायचे राहतात. याच्या मला कळतं की कोण मुलं किती शार्प आहेत, काय करू शकतात. क्लिअर? त्याच्यानुसार मला त्यांना काही गाईड करता येतं पुढे गेल्यावर. क्लिअर? अंडरस्टूड दिस? राईट? त्याच्यानंतर एक्झाम्पल घेऊ. ओके, आता ऑपरेटर्स झाले, इफ एल्स झालं, ओके, लूप झालेत, ॲरेच्या कन्सेप्ट आल्यात, फंक्शन कन्सेप्ट म्हणजे पायथनच्या लायब्ररीजपर्यंत मला कळतं फंक्शन म्हणजे काय. स्ट्रिंग कन्सेप्ट सगळीकडे लागते. फाईल हँडलिंग शिवाय CSV फाईल पण रीड होणार नाही. या सगळ्या कन्सेप्ट्स जावामध्ये पण आहेत, पायथनमध्ये पण आहेत, जावास्क्रिप्टमध्ये पण आहेत, SQLमध्ये पण आहे. म्हणजेच मला जर उद्या वाटलं मला AI डेटा सायन्स शिकायचं आहे तर हे कॉमनच आहे मला सगळीकडे. क्लिअर? येस ऑर नो? जो लॉजिकल प्रोग्राम मी तुम्हाला आत्ता बोललो, 123चा रिव्हर्स प्रिंट करा 321, 123चा रिव्हर्स प्रिंट करा 321. क्लिअर? ओके, हे लॉजिक Cला जे आहे तेच जावाला आहे, तेच पायथनला आहे, तेच C++ला आहे. क्लिअर? येस ऑर नो? म्हणजे पहिला पार्ट असतो लॉजिक बिल्डिंग. काय असतो? लॉजिक बिल्डिंग. क्लिअर?
येस ऑर नो राईट, म्हणजे बेसिक वॉर्मअप म्हणूया त्याला आपण. क्लिअर? तो एकदा चांगला झाला तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात. सो लेट्स अंडरस्टँड नाव हाऊ वी शुड लर्न दिस नाव. ओके. Okay, so initially we are using one online compiler to understand the basic flow of the code. ठीक आहे, कोणतं पण एक ऑनलाईन कंपायलर पहिले बघा. क्लिअर? येस ऑर नो? आता इथे शिकताना आपण ज्या विचारांनी शिकणार आहे तेच जावा किंवा पायथॉनमध्ये करावं लागतं आपल्याला. क्लिअर? ही जी पहिली लाईन आहे ही लाईन काय करते बरं? याला काय म्हणतो आपण? हिडर फाईल म्हणतो. काय म्हणतो? यालाच जर तुम्ही पायथॉनमध्ये गेलं तर पॅकेजेस म्हणणार आहे. क्लिअर? जावामध्ये पॅकेजेस म्हणणार आहे, पायथॉनमध्ये याला मॉड्यूल म्हणणार आहे. क्लिअर? येस ऑर नो? हिडर फाईलमध्ये प्री डिफाईन्ड फंक्शन्स आहेत, तसंच पॅकेजमध्ये काय आहे? प्री डिफाईन क्लासेस आहेत. प्री डिफाईन काय असतात? क्लासेस असतात. मॉड्यूलमध्ये काय असतात? डिफरंट टाईपच्या लायब्ररीजमध्ये वी विल गेट द क्लासेस इन द पायथॉन. कळलं? क्लासेसमध्ये फंक्शन असतात, ते आपण पुढे गेल्यावर बघूयात. ओके, द सिम्पल थिंग इज दॅट इनिशियली फर्स्ट थिंग हॅश इन्क्लूड stdio.h. this is the header file. then integer main, this is the entry point. main काय झाला? एंट्री पॉईंट. जसं हे रिमोट आहे, ह्या रिमोटला हा एक एंट्री पॉईंट आहे स्टार्ट करायला. येस ऑर नो? ओके, तसंच असतं. लँग्वेज म्हणजे एक प्रॉडक्ट आहे, याच्यावर जसे खूप सारे बटन्स आहेत तसे याच्यामध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत. क्लिअर? प्रत्येक बटन काय करतं आहे तसं मला त्या प्रत्येक फंक्शन काय करतं हे कळलं पाहिजे. दिस इज नॉट फॉर सी, सेम फॉर पायथन, सेम फॉर जावा. क्लिअर? जावामध्ये खूप साऱ्या लायब्ररीज आहेत, खूप क्लासेस आहेत. कोणता क्लास कधी वापरायचा, त्याच्या आधी क्लास कसा बनवला हे मला कळलं पाहिजे. राईट? पायथनमध्ये खूप लायब्ररीज आहे, पांडाज, नमपाय, टेन्सरफ्लो या ज्या आहेत. प्रत्येक लायब्ररीचा काय पर्पज आहे, त्याच्यातलं कोणतं फंक्शन कधी वापरायचं हे ज्याला कळलं टाईमवर ते यूज करता आलं पाहिजे. क्लिअर? येस ऑर नो? ओके, सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. इफेल्स आपण वापरतो, सगळ्यांना माहिती आहे. कंडिशन ट्रू तर हे, नाहीतर ते. क्लिअर? आता इफेल्सने काय काय होऊ शकतं? रिअल टाईम एक्झाम्पल, आपलं युजर नेम पासवर्ड आपण चेक करतो है ना. युजर नेम आणि पासवर्ड ABCD XYZ आहे का? पासवर्ड सेट करायचा आहे, पासवर्डमध्ये अल्फाबेट आहेत का, नंबर आहे का, सिम्बॉल आहे का? कळलं का नाही? हे छोटे छोटे एक्झाम्पल देतो. इफ वापरला मी, काय वापरला? येस ऑर नो? इफ काय करतो? ट्रू किंवा फॉल्स, हे झालं सिंटॅक्स. पण इफ कुठे कुठे वापरला जातो हे झालं रिअल टाईम एक्झाम्पल. माझा बॅलन्स 1000च्या वरती आहे का, तर मी विड्रॉल करू शकतो. क्लिअर? येस ऑर नो? 3 वेळेस माझा पासवर्ड चुकला का, अकाउंट ब्लॉक करा बँकेचं. क्लिअर? हिटिंग माय पॉईंट. राईट? याला म्हणतात केस स्टडी. काय म्हणतात? तर तुम्हाला केस स्टडीज सांगता आल्या पाहिजे. क्लिअर? डू यू अंडरस्टँड दिस? यू शुड नो द केस स्टडीज. क्लिअर? हे नीट समजून घ्या. कोणती पण कन्सेप्ट शिकाल तर सिंटॅक्स म्हणून नका शिकू, त्याचा काही उपयोग नाही आपल्याला. क्लिअर? मला इफ येतं आहे, माझं जावा झालं आहे, माझं पायथन बेसिक क्लिअर आहे. मी जे विचारलं लिस्ट काय, बरेच जण सांगतात लिस्ट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ डेटा वगैरे वगैरे. क्लिअर? मी जे म्हटलं लिस्टची एखादी रिअल टाईम प्रोजेक्ट केला आहे का, लिस्ट वापरून एखादी केस स्टडी बनवली आहे का? कळलं का नाही? टपलचं एक्झॅक्ट एक्झाम्पल सांग कुठे वापरायचं, एखादी छोटंसं रिअल टाईम एक्झाम्पल करून दाखव टपलचं. क्लिअर? किंवा डिक्शनरी वापरून एखादी प्रोजेक्ट बनवला आहे का तू, जिथं डिक्शनरीच लागते. मुद्दा कळला का नाही? हे असं शिकावं लागतं. क्लिअर? हे का, वाय दिस. मग मी आत्तापर्यंत तुम्हाला जे लेक्चर दिलं, वाय, द पर्पज बिहाइंड दिस इज वाय आय टोल्ड यू एव्हरीथिंग. तुम्ही इथे आले डेमो बघायला, पण डेमोच्या पहिले हे का करायचं ते तुम्हाला मी सांगितलं. क्लिअर? येस ऑर नो? थोडक्यात का करायचं आहे? पुढच्या वर्षीचा मला चांगला जॉब पाहिजे, चांगली प्लेसमेंट पाहिजे. क्लिअर? त्यासाठी काय लागतं आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे. हे जेवढं चांगलं तेवढे चांगले जॉब, हे जेवढं कमी तेवढं कमी पॅकेज. क्लिअर? समजलं का नाही? मग हे कसं करावं लागेल? त्याला प्रोजेक्ट्स लागतील, हॅकॅथॉन लागतील, इंटर्नशिप्स लागतील. क्लिअर? समजलं का नाही? हे जर मी 2 वर्ष केलं तर मला गॅरंटेड आहे मला कुठे पण जॉब मिळणारच आहे, पाहिजे ती लाईक पॅकेज मिळणार आहे. क्लिअर? ते स्किल तुमच्यामध्ये पाहिजे असतं फक्त. राईट? ओके, सो द सिम्पल थिंग इज दॅट
पहिला पॉईंट सांगितला तुम्हाला मी सोप्या याच्यामध्ये. इथे एक हिडर फाईल लिहिली. मग हिडर फाईल कोणी बनवली असेल, का बनवली असेल, कशी बनवली असेल, इथून विचार करायला सुरुवात करा. क्लिअर? आपण काय ऐकतो, याला हिडर फाईल म्हणतात. हिडर फाईलमध्ये प्रिंट एफ असतो, स्कॅन एफ असतो. पण हिडर फाईल कशी बनवली गेली हा पहिला थॉट पाहिजे. क्लिअर? म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला, शिकायचं कसं हे सांगतोय. राईट? मग लँग्वेज कोणती पण येऊ द्या, जावा असू द्या का पायथन असू द्या. क्लिअर? ठीक आहे. तर ही हॅश इन्क्लूड याला म्हणता प्री प्रोसेसर. मेन कोण झाला आपला, एंट्री पॉईंट झाला. कोण झाला, एंट्री पॉईंट झाला. ठीक आहे. आज थोडक्यातच सांगतो मी, जास्त ओके. ठीक आहे. याला म्हणतो एंट्री पॉईंट. काय म्हणतो आपण, एंट्री पॉईंट. इंट का लिहिलं थोड्या वेळात सांगतो. शेवटी असं रिटर्न 0 लिहायचं असतं आपल्याला. इथं लिहिलं आहे मी प्रिंट एफ. काय लिहिलं आहे, प्रिंट एफ. काय लिहिलं, प्रिंट एफ. प्रिंट काय करतो, याच्यात जे काही लिहिलं असेल, वेलकम टू लिंक कोड, जे काही इथं लिहिलेलं आहे हे प्रिंट करायचं काम कोणाचं आहे, प्रिंट एफचं आहे. हेच काम पायथनमध्ये कोण करणार, प्रिंट करणार. हेच काम जावामध्ये कोण करणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल करणार. कळलं का नाही? येस ऑर नो? ओके. म्हणजे या तिघांचं जे आउटपुट असणार आहे ते एकच असणार आहे. इंटरनली मेमरीमध्ये पण तेच होणार आहे. फक्त हे काय, एक मध्ये मीडियम लेअर आहे कंपायलरची. ती कंपायलर जसं आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये मराठी टाकलं गेलं लहानपणापासून. कळलं का नाही? तो कंपायलर सेट झाला म्हणजे आपल्याला मराठी कळतं. मध्ये आपल्याला जापनीज चायनीज वगैरे नाही कळणार. क्लिअर? बिकॉज वी डोंट नो दॅट कंपायलर. कंपायलर म्हणजे सॉफ्टवेअरच आहे. मराठी म्हणजे काय, मराठीचं व्याकरण घ्या, मराठीचे संदेश बाराखडी घ्या. येस ऑर नो? ही आपण लहानपणापासून शिकलो आहे, म्हणजे इन्स्टॉल केलं आहे कंपायलर. कळलं का नाही? ते कंपायलर नसेल तर ते कळणारच नाही ब्रेनला हे काय चालू आहे. क्लिअर? ओके. मग याचं सी वापरायचं तर सी कंपायलर, जावा वापरायचं तर जावाचं कंपायलर, पायथन वापरायचं तर पायथनचं कंपायलर. ओके. सिम्पल. इथं लिहिलं आहे नेम. ओके. इथे घेतला आपण एक मोबाईल नंबर. ओके. याला प्रिंट करून बघूयात. चला, सेमीकोलन. बरं चला, एरर आली तर आली. एरर आली तर काय होतं बघा बरं. सगळ्यात महत्त्वाचं, ओके, आता काल आपण काय शिकलो, काल होतं गुरुपौर्णिमा, बरोबर आहे की नाही? सगळ्यात बेस्ट गुरु म्हणजे एरर. चुका. कळलं का नाही? चुका दाखवून शिका. क्लिअर? आलं का लक्षात आहे? जेवढं याला चांगलं शिकाल तेवढे चांगले डेव्हलपर व्हाल. येस ऑर नो? इथं लाईन नंबर 8ला सेमीकोलन म्हटलं आहे त्याने, बरोबर आहे. ओके, एवढंच आहे. हळूहळू छोट्या एरर आहेत, पण पुढे जाऊन किती पण मोठा कोड येऊ द्या, एरर ज्याला सॉल्व करता येतात. आपण कंपनीत का जातो, प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी घेतात. कशासाठी? येस ऑर नो? म्हणजे तिथे येणारे इश्यू तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे, प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. येस ऑर नो? कळलं का नाही? नाही तर आपण प्रॉब्लेम नको व्हायला तिथे गेलं. मुद्दा कळलं का नाही? राईट? येस ऑर नो? पॉईंट, गेटिंग माय पॉईंट? राईट? यू शुड बी एबल टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स. ओके. मग याची सवय लागते आपल्याला पहिल्या प्रोग्रामपासून. ओके. हे बघा, इथे आलं वेलकम टू लिंक कोड, नेम, मोबाईल नंबर. याला व्यवस्थित आपण न्यू लाईनवर घेऊयात. ओके, लेट्स रन द कोड अगेन. लुक ॲट दिस. पुट दिस कोड इन द प्रॉपर अलाइनमेंट. तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट चांगल्या पद्धतीने येणं हे फार महत्त्वाचं असतं. ही सवय लागते. जसं लहानपणी शाळेत आपल्याला टीचर सांगायचे कसं व्यवस्थित लिहायचं, ओके, अलाइनमेंट प्रॉपर पाहिजे, स्पेस प्रॉपर द्यायच्यात, बरोबर ना? तशीच सवय आपल्याला पहिल्या प्रोग्रामपासून लागते. कारण AI जे कोड जनरेट करतो ते खूप क्लीन असतात आणि खूप चांगल्या लेवलला असतात आत्ता तरी. हे बघा, त्यामुळे दुसऱ्याने लिहिलेले कोड आपल्याला कळणं अवघड राहतं. ओके. पण आपण त्याच्याच लेवलने, वे ऑफ थिंकिंगने जर शिकलो असेल तर आपल्याला ते सोपं जातं. क्लिअर? AI म्हणजे असं दुसरं तिसरं काही नका समजू, सोप्या भाषेत घ्या. दोन मित्र गप्पा मारतायत, दोघांचा आवडीचा विषय फुटबॉलचा आहे. क्लिअर? त्यांच्या गप्पा खूप चांगल्या होतील. क्लिअर? पण एखाद्याला फुटबॉल आवडतं आणि एखाद्याला एक पण स्पोर्ट आवडत नाही. येस ऑर नो? मग त्यांचं कम्युनिकेशनच होणार नाही. राईट? मुद्दा कळला का? किंवा आपण प्रवास करतोय, अनोळखी लोकांसोबत कधी गप्पा होतात बाजूला गाडीमध्ये वगैरे, एखादी विषय निघाला का भरपूर टॉपिक निघतात त्याच्यावर. राईट? इट इज डिपेंड्स. AI म्हणजे असं असतं, तुम्ही त्याच्या वेवलेंथला, तो एक पर्सन आहे, त्याची इमॅजिनेशन काय आहे, त्याची थिंकिंग काय, यू डोंट नो, पण कुठेतरी थॉट्स मॅच होत आहेत. क्लिअर?
सो यू हॅव टू मॅच द थॉट्स ऑफ द लाईक ए आय. तर आत्ता आपली कॉम्पिटिशन मी मागे पण म्हटलं माणसांबरोबर नाही आहे, मशीनबरोबर आहे. क्लिअर? येस ऑर नो? कळलं का? त्याला कोर वाढवता येतात, स्पीड कमी झाला का आपल्याने वाढणार. राईट? समजलं का नाही? म्हणून मी म्हणतोय चॅलेंजेस हे आहेत आत्ताचे. म्हणून जेवढे शार्प आत्तापासून होणार त्याचा फायदा तुम्हाला होणार. क्लिअर? इट्स नॉट ओनली फॉर आय टी जॉब. प्लीज ट्रस्ट मी. हे फक्त आय टीसाठी नाही आहे, प्रत्येक क्षेत्रात आहे. क्लिअर? हा रूट नीट समजून घ्या. तुम्हाला वाटतं मी MBA करेल, मॅनेजमेंटमध्ये जाईल, ह्या क्षेत्रात जाईल का काय? कोणत्याही क्षेत्रात जा, जिथे माणूस आहे तिथे AI आहे. क्लिअर? कळलं का नाही? ओके. मग त्याच्या लेवलला काम करायला तशी लोकं लागतील की ज्याला ते बिझनेस कळून AI लेवलला कामं करता येत आहेत. राईट? कारण तो जे बनवेल त्यातल्या थिंकिंग तुमच्याकडेच राहणार आहे शेवटी, त्याच्याकडे नाही येते शेवटचा जो प्लस पॉईंट येतो. क्लिअर? ओके. सिच्युएशननुसार आन्सर तुम्हालाच घ्यायचे आहेत रन टाईमला, ते जमलं पाहिजे. ओके. तर हे बघा, दिस इज द वे यू कॅन प्रिंट अ सिम्पल कोड. हे रिटर्न 0 का लिहिलं? हा प्रोग्राम इथून सुरू झाला. ॲट द एंड दिस इज रिटर्न 0 विल गो टू दिस इंटिजर आणि ही व्हॅल्यू OSला जाते, कारण ही प्रोग्राम OSपासून सुरू होतो. क्लिअर? ओके. ते डिटेलमध्ये आपण पुढे शिकणार आहोत फंक्शन टॉपिकमध्ये. क्लिअर? तर हे झाले सिम्पल वे ऑफ लर्निंग. ओके. गेटिंग माय पॉईंट? राईट? येस ऑर नो? ठीक आहे. तर इथली पद्धत कशी असते, जे आपण शिकवतो ते लगेच तुमच्याकडनं इथे करून घेऊ. क्लिअर? समोरासमोर. राईट? फक्त तुमचे लॅपटॉप वगैरे घेऊन सोबत बसा इथे. ओके. तर हा एक छोटासा प्रोग्राम तुम्हाला मी आत्ता दाखवला आहे. ओके. प्रोग्राम कोणता पण करा, छोटा मोठा असा काही नसतो. जर मी तुम्हाला विचारलं 1 + 2 किती आले ॲडिशन? 3. मग विचारलं 20 + 30 किती आले ॲडिशन? 50 आली. मग विचारलं 120 + 230 किती आले ॲडिशन? सोपं विचारलं मुद्दाम मी. कळलं का नाही? आता 153 + 253. हां बरं चल, चालेल, हरकत नाही. चल तुला विचारतो 1529 + 5677. बोल. मुद्दा कळला का? इथून इंटरव्ह्यू सुरू होतात. कळलं? आलं का लक्षात? राईट? हे 1 + 2 + 3 सिनियर ज्युनियरपर्यंतच बस झालं. क्लिअर? कळलं का? आणि आपण शाळेत 1 + 2 पण नाही शिकत आहे कॉलेजमध्ये. राईट? मुद्दा कळला का? AI कुठून काम करतोय? 5 डिजिटच्या पुढे सुरुवात करतोय. क्लिअर? हे कळणं गरजेचं आहे. राईट? जो 5 डिजिटला मॅच करेल तोच त्याच्यावर काम करेल. कळलं? सो मुलांनो, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग ॲक्च्युली. खरं जर बघितलं ना, तुम्हाला फायदे खूप आहेत शिकायला. फार फास्ट आहेत गोष्टी समजायला, शिकायला. आणि इतकं इनोव्हेशन्स होत आहेत ना. उलट यू शुड बी अ पार्ट ऑफ दिस इंडस्ट्री इन द डिटेल. ॲक्च्युली असं क्युरियोसिटी आली पाहिजे. कळलं का? ती तुमच्या आतूनच येते. असं कोणी बाहेरून कितीही सांगू द्या. कळलं का नाही? तुम्हालाच ठरवायचं आहे. दिवसातले 12 तास धरूया आपण. कळलं? ओके. 8 तास झोप धरा, 2 तास जाऊ द्या जेवणात वगैरे गेले आपले, पण 12 तास तुम्ही कसे युटिलाइज करताय स्वतःचे, त्याच्यावर तुमचं 2028चं फ्युचर ठरेल. पहिलं पॅकेज किती मिळतं. येस ऑर नो? कळलं का? एवढे रिटर्न्स कोणीच देणार नाही, कोणती बँक पण देणार नाही तुम्हाला. लक्षात आलं का? हे आत्ता जर प्लॅनिंग केलं तर 10 लाखाचं तरी मिनिमम रिटर्न मिळेल वर्षाला, आणि लाईफ लाँग मिळेल. आता आईवडील सेव्हिंग करतात कुठंतरी, 5 वर्षात एवढे मिळतील, 10 वर्षात एवढे मिळतील. क्लिअर? पण थोडंसं तुम्ही प्रॉपरली विचार केला ना, तुम्ही जे रिटर्न त्यांना द्याल ना 2 वर्षात, ते कोणतंच त्यांना इन्व्हेस्टमेंट देणार नाही. ना शेअर मार्केट देणार, ना गोल्ड देणार, ना काही देणार. क्लिअर? प्रॉपर्टी पण देणार. राईट? लॉजिकल विचार करा मी जे वाक्य बोललो आता. क्लिअर? येस ऑर नो? ठीक आहे. किती वाजता? मला काहीतरी मॅच झाला आहे, बघितलं नाही मी. बोलतो जशीला. बाकी झालं का त्यांचं काम? बरं ठीक आहे. आणि ATS ठीक ठीक आहे. ठीक आहे, चालेल. हो हो चालेल. हो, इथपर्यंत कळलं का? येस ऑर नो? ओके. तर ही आमची डेव्हलपरची टीम आहे, 10-15 लोकांची. मागच्या एका वर्षामध्ये कोणीच एक पण लाईन मॅन्युअल लिहिलेली नाही आहे. क्लिअर? कोडिंगची. आणि ॲप्लिकेशन एकदम चांगल्या लेवलला लाईव्ह आहेत. कळलं? समजलं का? जे काम करायला आम्हाला 10 लोक लागायचे ते 2च लोक काम करत आहेत. जे काम 6 महिन्यात व्हायचं ते खूप झालं ते 2 महिन्याच्या आतच होतं आहे. 2 महिने पण खूप झाले. क्लिअर? कळलं का नाही? राईट?
सो असं नवीन नवीन विचार करा. यू नीड टू यू हॅव लाईक लॉट ऑफ गुड ऑपॉर्च्युनिटी इन द करियर. ओके, सो प्लीज स्पेंड द प्रॉपर टाईम फॉर युअर लर्निंग. अंडरस्टूड राईट? येस ऑर नो? जेवढा वेळ आत्ता द्याल तर बघा, गॅरंटेड सांगतो इतकं भारी करिअर होऊन जाईल तुमचं, परत मागे बघायची गरज नाही पडत. माझी शाळा कोणती होती आणि कॉलेज कोणतं होतं आणि आमच्या कॉलेजला कॅम्पसच नव्हतं, कोणी विचारणार नाही. क्लिअर? कळलं का नाही? राईट? ओनली फक्त काय, हे जे आत्ता बोललो याला कंटिन्युटी ठेवावी लागते. हे एका दिवसात होत नाही, 6 महिने 8 महिने. मी कायम सोपं एक्झाम्पल देतो. जिमला जायचं तुम्हाला सोप्या ह्याच्यात, ओके, किंवा कोणते घ्या, राईट. 1 जानेवारीला जिम सुरू केली, 10 जानेवारीपर्यंत कुठली जिम, काय जिम गेलं सगळं, राईट. येसं नो? कळलं का नाही? चला जिमला पण गेलेत, पण जिमला गेल्याबरोबर तसं खाणं पण सोबत ठेवावं लागतं. प्रॉपर प्रोटीन्स घेणं, डाएट्स करणं, नाही तर जिमला जाऊन आलो बाहेर जाऊन 4 वडापाव घालले. क्लिअर? येसं नो? ओके. सो मुद्दा, अरे त्याने सुरुवात तरी केली. क्लिअर? ते पण महत्त्वाचं, सुरुवात सगळ्यात आवड असते. कळलं का? ओके, हां, विचार तरी केला, इथून सुरुवात करा. क्लिअर? कळलं का नाही? राईट. चलो, विल स्टॉप हिअर टुडे अँड टुमॉरो विल स्टार्ट प्रॅक्टिकली. थोडं लवकर या. ओके, कितीला सुटतं आहे कॉलेज तुमचं? सो आय होप यू एन्जॉय दिस सेशन अँड यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. राईट? शिकण्याबद्दल काळजी करू नका. जे शिकाल ते नक्कीच गॅरंटेड चांगलंच शिकाल, एखाद्या डेव्हलपरपेक्षा चांगलं घडाल. फक्त वेळ द्या स्वतःला. क्लिअर? ओके, चलो, विल स्टॉप हिअर टुडे.